नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आयोगाने गेल्या वर्षी सिलेबसमध्ये ॲड केलेला सांख्यिकी हा पार्ट आपण बघतोय. सांख्यिकी पार्ट नव्याने इंट्रोड्यूस केला. याच्यापूर्वी फक्त अंकगणित आणि बुद्धिमत्ता अशा पद्धतीचा प्री आणि मेन्सला सिलेबस होता आपल्याला. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारले जाते. आता त्याच्यामध्ये थोडीशी भर पडते अजून स्टॅटिस्टिक हा पार्ट विचारायला चालू केलं आहे. सिलेबसमध्ये इन्क्लूड केलेला पार्ट आहे. या सिलेबसमध्ये इन्क्लूड केलेल्या पार्टमध्ये आयोगानं फक्त सांख्यिकी हा शब्द दिला आहे. त्या सांख्यिकीमध्ये असणारे सब टॉपिक्स जसं की मीन, मोड, मीडियन, रेंज आणि व्हॅरियन्स आणि त्याच्यावरती असणारे वेगवेगळे प्रकारचे प्रश्न गेल्या 3 ते 4 वर्षामध्ये आयोगानं ह्याच्यावरती प्रश्न विचारायला बऱ्याच एक्झाम्समध्ये सुरुवात केली आहे. आता रिसेंटली पार पडलेल्या मेन्समध्ये ग्रुप बीच्या आणि सीच्या मेन्समध्ये तुम्हाला लक्षात आलं असेल की या टॉपिकवरती 3 ते 4 क्वेश्चन्स येत आहेत. स्टॅटिस्टिकमधला स्टॅटिस्टिकचा पार्ट आणि त्याच्यावरती आधारित असणारा डेटा इंटरप्रिटेशन म्हणजे सांख्यिकीचा दुसरा जो भाग असेल तो, अशा या 2 भागांवर मिळून जवळपास 3 ते 4 क्वेश्चन पर एक्झाम प्री आणि मेन्समध्ये विचारलं जातं. त्यामुळे थोडंसं सिरियसली आपण या गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे. सांख्यिकी हा पार्ट आपण शिकतोय. सांख्यिकी हा कीवर्ड म्हणजे जसं आपण इथं बघतोय स्टॅटिस्टिक, आपल्याला शिकायचं आहे बेसिक स्टॅटिस्टिक म्हणजे मूलभूत सांख्यिकी. मग सांख्यिकी हा एक प्रकारचं शास्त्र झालं. या शास्त्राचा उगम काय आहे आणि त्याच्यामधल्या वेगवेगळ्या संकल्पना या आपल्याला शिकायच्या असतात. जसं एक विज्ञान म्हणा किंवा वेगवेगळ्या प्रकारचं शास्त्र, आपण बायोलॉजी, झूलॉजी ही काय झाली वेगवेगळी शास्त्र आहेत. तशाच पद्धतीचं एक सांख्यिकी हे देखील डोमेन आहे, एक प्रकारचं शास्त्र आहे. आता याची सुरुवात कशी होते ते बघा. सांख्यिकी हा शब्द कुठून आला, सांख्यिकी हा शब्द कुठून येतोय बघा. सांख्यिकी हा शब्द आहे बघा, त्याचा सांख्यिकी म्हणजेच काय मित्रांनो, सांख्यिकी म्हणजे काय, सांख्यिकी हा शब्द काय सांगतो बघा. जसं मी तुम्हाला मगाशी म्हटलं की त्याचा रूट वर्ड कीवर्ड काय आहे बघा. त्याचा रूट वर्ड आहे स्टेटस. सांख्यिकीचा रूट वर्ड आहे मित्रांनो स्टेटस. स्टेटस हा आलाय कुठून तर लॅटिन भाषेतनं आलाय. स्टेटस आलाय कुठून, लॅटिन भाषेतनं आलाय. बरं, स्टेटसचा त्यावेळेचा अर्थ काय होता, स्टेटसचा त्यावेळेचा अर्थ होता राज्यातली स्थिती. म्हणजे याच्यावरनं असं लक्षात आलं पाहिजे की पूर्वीच्या काळी सांख्यिकीचा उपयोग राज्यातले जे प्रशासकीय व्यवहार असतील किंवा राज्य प्रशासन, राज्य सांभाळणं याच्याशी निगडीत होता. इथं तेच म्हटलंय त्यांनी. स्टॅटिस्टिक हा शब्द कशापासून डिराईव्ह झाला आहे, स्टेटस या लॅटिन शब्दापासून तयार झाला आहे. याचा अर्थ काय होतो तर राज्यातली स्थिती. म्हणजे याच्यावरनं आपल्याला अंदाज येईल की पूर्वीचं जे प्रशासन होतं, प्रशासकीय व्यवहार होते, त्याच्यामध्ये सांख्यिकीचा स्टॅटिस्टिकचा उपयोग केला जायचा. स्टॅटिस्टिकचा कीवर्ड आहे स्टेटस. कुठून आला, लॅटिन भाषेतून आला. याचा अर्थ पूर्वीचा राज्यातला स्थिती. म्हणजेच याच्यावरून आपल्याला असं लक्षात येतं की पूर्वी स्टॅटिस्टिक हा राज्याच्या प्रशासकीय व्यवहारांशी संबंधित होता. पण आता तसं राहिलंही का रे मित्रांनो. आता स्टॅटिस्टिक फक्त राज्याच्याच प्रशासकीय म्हणजे ॲडमिनिस्ट्रेशनमध्येच वापरलं जातं का, असं नाही आहे. स्टॅटिस्टिकचा उपयोग आता खूप ठिकाणी केला जातो. आता याच्यामध्ये योगदान कोणी दिलं, स्टॅटिस्टिक, मॉडर्न स्टॅटिस्टिक जसं आपण म्हणतो, एखादं शास्त्र जसं जसं पुढं जाईल, काळानुसार पुढं जाईल तसं जसं ते प्रगत होतं. त्याच्यामध्ये आता योगदान कोणाचं असेल तर सर रोनाल्ड एल्मर फिशर. बघा, तर रोनाल्ड एल्मर फिशर यांचं योगदान आहे मित्रांनो. तर रोनाल्ड एल्मर फिशर यांचं योगदान तुम्हाला दिसेल. स्टॅटिस्टिकमध्ये यांना संख्याशास्त्राचे जनक म्हणजे बघा, याच सरांना काय म्हणतो आपण, यांनाच रोनाल्ड एल्मर फिशर यांना काय म्हणतो मित्रांनो आपण, संख्याशास्त्राचे जनक असं देखील म्हटलं जातं. बघा, संख्याशास्त्राचे जनक कोण आहेत तर सर रोनाल्ड एल्मर फिशर हे संख्याशास्त्राचे जनक आहेत. तर या स्लाईडमध्ये आपण काय बघितलं, स्टॅटिस्टिक कुठून आला, लॅटिन भाषेतनं. त्याचा कीवर्ड होता स्टेटस. त्याचा अर्थ होता राज्यातली स्थिती. म्हणजेच हे आपल्याला असं लक्षात आलं की पूर्वी राज्याच्या प्रशासकीय व्यवहारांशी संबंधित होतं. पण आता तसं नाही. आता परिस्थिती सुधारली. आता काळानुसार आपण पुढे गेलो. त्याच्यामध्ये आपल्याला असं लक्षात आलं की फक्त राज्याच्या प्रशासकीय व्यवहारांसाठी नाही, तर वेगवेगळे डोमेन्स आहेत. वेगवेगळे आपल्या डे टू डे लाईफमध्ये कशामध्ये त्याचा उपयोग होतो. बघा, आपल्या डे टू डे लाईफमध्ये याचा उपयोग शेती, अर्थशास्त्र, वाणिज्य म्हणजे कॉमर्स, औषधशास्त्र, वनस्पतीशास्त्र, जैवतंत्रज्ञान, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, शिक्षणशास्त्र, समाजशास्त्र आणि व्यवस्थापन, मॅनेजमेंट आपण म्हणतो, या संबंधी सगळं निगडीत आहे. म्हणजेच काय, आता इथं काय म्हणतोय आपण, वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग करतो. प्रयोगानंतर वेगवेगळ्या पॉसिबिलिटीज आपल्याला मिळतात. त्या पॉसिबिलिटी आपल्याला तपासायच्या असतात. तपासायच्या म्हटल्यानंतर काय होतं, नोंदी केल्या जातात. बघा, नोंदी केल्या, त्या नोंदींचा उपयोग करून विविध प्रकारच्या ज्या प्रोबॅबिलिटीज ज्या असतील, संभाव्यता आपल्याला काय करता येतात, तपासता येतात. त्यासाठी सांख्यिकीत काय केलेत, नियम तयार केलेत.
आता हा सगळा थेरॉटिकल पार्ट आहे, आपल्या स्टेट बोर्डमध्ये आहे, त्यामुळे आपल्याला तो सगळा कव्हर करायला लागतो आपल्याला. तर याच्यामध्ये कोणतं योगदान आहे, जसं आपण मगाशी सर रोनाल्ड एल्मर फिशर हे नाव ऐकलं, त्यानंतर आपण दुसरं नाव कोणतं बघतोय, फ्रान्सिस गाल्टन. बघा, फ्रान्सिस गाल्टन ही दोन नावं लक्षात ठेवा. तर रोनाल्ड एल्मर फिशर आणि दुसरं नाव आहे फ्रान्सिस गाल्टन. हे कोणते आहेत, तर ब्रिटिश शास्त्रज्ञ आहेत. बघा, ब्रिटिश शास्त्रज्ञ आहेत, संख्याशास्त्रात काम केलं, अगदी बेसिकपासनं काम केलं. बघा, लक्षात घ्या, त्यांनी काय केलं, डेटा गॅदरिंग केला, म्हणजे डेटा कलेक्ट केला वेगवेगळ्या प्रकारचा, आणि त्यांनी काय केलं, लोकांच्या बोटाचे ठसे तपासून त्याचं वर्गीकरण करण्याची पद्धत ठरवली. हेच आपल्याला याच्यामध्ये फार लक्षात घ्यायचं काय नाही आहे, हा थेरॉटिकल पार्ट आहे. फक्त फ्रान्सिस गाल्टन काय होते, ब्रिटिश होते, आणि काय केलं, लोकांच्या बोटांचे ठसे घेऊन एक वर्गीकरणाची पद्धत त्यांनी तयार केली. आणि याच्यामध्ये त्यांनी काय निष्कर्ष काढला की दोन वेगवेगळ्या व्यक्तींच्या बोटांचे ठसे हे सारखे असायची शक्यता किती टक्के आहे, तर जवळपास 0 आहे असं यांचं म्हणणं होतं. त्यामुळं बोटांच्या ठशावरून एखाद्या व्यक्तीची ओळख पटवणे काय झालं, शक्य झालं. म्हणजेच ही जी आपण आता क्रिमिनल रेकॉर्ड्समध्ये बोटांचे ठसे घेतो, मेथड ह्याच्यासाठी योगदान कोणाचं आहे, सर फ्रान्सिस गाल्टन. तर यांनी वेगवेगळ्या डेटा कलेक्ट करून, डेटा गॅदर करून असं सांगितलं की दोन वेगवेगळ्या व्यक्तींच्या बोटांचे ठसे सारखे असण्याची शक्यता 0 आहे. बस एवढंच या स्लाईडमध्ये लक्षात घ्या. आपण जसं जसं पुढे जाऊ तसं तसं आपण मेन आपला जो पार्ट आहे त्याच्याकडे येऊया. बरं, आता आपल्याला पहिला टास्क काय दिलेला, आपल्याला डेटा कलेक्ट करायचा होता. डेटा कलेक्ट करायचा टास्क आपल्याला दिला आहे की पर घरात असलेल्या शेतीची नोंद करायची. शेतीची नोंद करायची म्हटल्यानंतर आपल्याला डोर टू डोअर जायला पाहिजे. मग डोर टू डोअर जायचं, आपण वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारणार. तुमच्याकडे असणारी जमिनीचं क्षेत्र किती आहे, परत त्या क्षेत्रामध्ये जसं आपण 7-12, 8, 6 अशा वेगवेगळ्या प्रकारचे आपले जमीन जी आपण धारण करतो त्याचे नमुने असतात. मग आता ह्या सगळ्यांची माहिती आपण जर घर टू घर म्हणजे डोर टू डोअर जाऊन जर कलेक्ट केली तर ती कोणत्या प्रकारची सामुग्री होती, आपली प्राथमिक सामुग्री. पण ही अशी सामुग्री कलेक्ट करताना आपल्याला जास्त वेळ लागतो ना, म्हणजे प्रत्येक घरी जायचं आणि आपल्याला डेटा कलेक्ट करायचा, त्यांना विचारायचं तुमच्याकडे जे क्षेत्र आहे त्याची धारण क्षमता तुमची किती आहे. काही जणांची 1 एकर असेल, काही जणांची 2 असेल, काही जणांची 10 एकर असेल, किंवा काही जण अल्पभूधारक असतील, काही जण जास्त क्षेत्र असतात. त्याच्यासाठी तो आपण ॲक्ट आणला, विनोबा भावेंनी त्यासाठी बरंच काम केलं. हे सगळं हिस्ट्री होती आपली. आता थोडंसं पुढे येऊया. आपल्याला यातनं शिकायचं काय, अगदी बेसिक स्लाईड आहे, बेसिकपासून आपण सुरुवात करतोय. बघा, आपल्याला डेटा काय कलेक्ट करायचा होता, की शेती किती आहे प्रत्येकाकडे ही माहिती आपल्याला संकलित करायची होती. आपल्याला काय करायचं आहे, प्रत्येकाकडे शेती किती आहे, किती शेती आहे हे आपल्याला डेटा कलेक्ट करायचा होता. डेटा कलेक्ट करायचा अशा पद्धतीचा डेटा, जर शेती किती आहे हे आपल्याला करायचं असेल तर घर टू घर जायला पाहिजे. म्हणजे आपल्याला प्रत्येकाकडे जायला पाहिजे, प्रत्येकाकडे जाऊन किती शेती आहे याची नोंद केली, बरोबर आहे. ही जी आपण डेटा कलेक्ट करतो त्याला सांख्यिकीच्या भाषेत काय म्हटलं जातं, त्याला सांख्यिकीच्या भाषेत सामग्री असं म्हटलं जातं. सामग्री आपण कलेक्ट करण्यापूर्वी कशासाठी वापरणार हे आपलं असतं. म्हणजे जसं आपण बजेट असतं, बजेटचं पर्पज काय हे आपल्याला, आउटकम बजेट आहे का, कोणत्या पद्धतीचं बजेट आहे, तशा पद्धतीचं इथं एक ठरलेलं असतं. बाबा हे कशासाठी कलेक्ट करतोय आपण सामग्री, बरोबर आहे. ही सामग्री कशासाठी वापरणार आहोत हे माहीत असायला हवं. की जर आपण त्यानंतर काय झालं, शेती किती आहे याच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारले, डेटा सगळा कलेक्ट करून घेतला. ही जी सामग्री आहे, हे जे संकलन केलं सामग्रीचं, याला काय म्हणतात रे मित्रांनो, प्राथमिक सामग्री. ओके, पण अशी प्राथमिक सामग्री करायला आपल्याकडे वेळ आहे का, डोर टू डोअर जायचं आहे आणि तो सगळा डेटा कलेक्ट करायला आता वेळ नाही आहे माझ्याकडं. मग मी काय करणार, या सगळ्याचं लँड रेकॉर्ड कुठं असतं, तर आपल्या गावच्या जो काही तलाठी असतो त्या तलाठी साहेबांच्याकडं, त्यांच्या ऑफिसमध्ये हे सगळे लँड रेकॉर्ड्स आपल्याला अवेलेबल असतात. म्हणजे आपलं डोर टू डोअर जाणं वाचवण्याचा दुसरा पर्याय काय आपल्याकडं, तर तलाठी ऑफिसला जाणं. तलाठी ऑफिसला गेल्यानंतर आपल्याला काय मिळतं, म्हणजे माझ्याकडे वेळ नाही आहे किंवा माझ्याकडे साधनांचा अभाव आहे, त्यामुळे मी काय करणार, संकलित केलेली माहिती म्हणजे कुठं तलाठी कार्यालयात गेलो आणि त्यांच्याकडे उपलब्ध असलेली माहिती ही सगळी वापरली. त्यातनं मी जो डेटा काढला तो कोणत्या पद्धतीचा डेटा झाला, तर तो झाला दुय्यम सामग्री. म्हणजे आपल्याला इथं प्राथमिक सामग्री आणि दुय्यम सामग्री हे दोन शब्द लक्षात आले. बघा, प्राथमिक सामग्री आणि दुय्यम सामग्री. मित्रांनो, मी पुन्हा एकदा सांगतो, हा थेरॉटिकल पार्ट आहे, स्किप करून डायरेक्ट आपण जाऊ शकतो, पण स्टेट बोर्ड आहे त्यामधलं सगळं आपण सगळं कव्हर करण्याचा प्रयत्न करूया. बघा, प्राथमिक सामग्री आणि दुय्यम सामग्री. प्राथमिक कोणती, जी आपण स्वतः जातो कलेक्ट करतो ती प्राथमिक झाली. आपण म्हणजे कोणताही सर्वेअर जो जाईल तो.
त्याच्यासाठी ड्युरेशन लागतं ते जास्त लागतं. आणि जी दुय्यम सामुग्री असते ते ऑलरेडी एखादं रेकॉर्ड अवेलेबल असतं, त्या रेकॉर्ड एक्सट्रॅक्ट करतो आणि त्याच्यापासून आपल्याला जो डेटा हवा आहे तो आपण एक्सट्रॅक्ट करून घेतो. ती म्हणजे कोणती झाली आपली दुय्यम सामुग्री. हेच पुढच्या स्लाईडमध्ये सांगितलं आहे आपल्याला, प्राथमिक सामुग्री आणि दुय्यम सामुग्री. याच्यातला फरक काय सांगता येईल आपल्याला? प्राथमिक सामुग्री म्हणजे डोर टू डोर जायचं, म्हणजे मला काय होणार आहे, वेळ जास्त लागणार आहे. ओके, तर प्राथमिक सामुग्रीमध्ये मला वेळ जास्त लागत असेल तर दुय्यम सामुग्री कलेक्ट करायला वेळ कसा लागेल मित्रांनो? कमी लागेल ना, कारण ऑलरेडी रेकॉर्ड अवेलेबल आहे. लँड रेकॉर्ड्स माझे तलाठी ऑफिसमध्ये अवेलेबल आहेत, त्यामुळे तिथून मला एक्सट्रॅक्ट करायला काही अवघड नाही. माझ्या नावावर किती आहे? 4 एकर आहे. माझ्या भावाच्या नावावर किती आहे? 4 एकर आहे. हेच मला एखाद्या सर्वेअरनं विचारलं, माझ्या भावाकडे जाणार आणि विचारणार, त्याच्यासाठी जास्त वेळ लागेल. तेच रेकॉर्ड माझे ऑलरेडी अवेलेबल आहेत. हा लक्षात घ्या फरक प्राथमिक सामुग्री आणि दुय्यम सामुग्रीतला. दुसरा ऑप्शन, दुसरा काय आहे याच्यातला मुद्दा, हे कसं आहे, डिटेल्ड आहे, तपशीलवार आहे. म्हणजे सर्वेअर जो मला प्रश्न विचारेल, तुमची धारण क्षमता किती, बरं विहीर आहे का, त्याच्यानंतर म्हणजे हे झालं पाण्याचं सोर्स, नंतर तुमच्याकडं दुसरं काय, एखादं पशुपालन वगैरे काय करता का तुम्ही, उत्पन्नाचा दुसरा सोर्स आहे, अशा वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्न विचारतो सर्वेअर मला. त्यामुळे तो डेटा कसा असतो, तपशीलवार असतो, खूप मोठा डेटा असतो. पण जो तलाठी ऑफिसला जो डेटा असतो तो साधारण ठराविक कॉलम्स असतील, किंवा तुमचं पीक काय आहे, किती वर्षापासून हे क्षेत्र तुम्ही लागवडीखालचं आहे, किंवा पडीक क्षेत्र किती आहे, अशाच नोंदी तुम्हाला तिथं मिळतील. त्यामुळे हे कसं असतं, डेटा पूर्वी संकलित केल्यामुळे तो अद्ययावत असेलच असं काही नाही आहे. माझं क्षेत्र 4 एकर आहे, त्यामुळे तशीच नोंद पुढं कॅरी फॉरवर्ड केली जाते, त्यामुळे तो डेटा अपडेटेड असेल असं काही नाही. त्यामुळे काय असतं, आता समजा मी एखादा जमिनीचा माझा तुकडा विकला, पण त्याची नोंद मी तलाठी ऑफिसला केली नाही. म्हणजे याच्यात काय झालं, थोडासा डेटा, म्हणजे माझ्या पूर्वीचं क्षेत्र 4 एकर होतं, त्यातलं मी अर्धा गुंठा विकला. त्यामुळे काय झालं, तो अर्धा गुंठा माझ्या नावावरचा कमी झाला, पण हे अजून रेकॉर्ड झालं आहे का अपडेट, तिथं नाही झालेलं. त्यामुळे काय असतो, थोडासा हा कमी विश्वसनीय असतो. आणि हा जो इकडचा डेटा असतो, प्राथमिक सामग्री, ती काय डोर टू डोर विचारलेली असते, त्यामुळे ती विश्वसनीय आणि अचूकच असते. ठीक आहे, हा बेसिक पार्ट होता, आपण कव्हर केला. आपण मूळ आपल्या टॉपिक्सकडे येऊया. मुळात या सांख्यिकीमध्ये जे प्रश्न विचारले जातात ते कोणत्या पद्धतीचे असतात हे बघा. सांख्यिकीमध्ये आपल्याला प्रश्न विचारले जातात क्लासिफिकेशन ऑफ डेटा. क्लासिफिकेशन, आता इथे एक प्रश्न दिला आहे बघा तुम्हाला. एका शाळेतल्या 9वीच्या 50 विद्यार्थ्यांना घटक चाचणीत गणितात मिळालेले गुण आहेत. गुण बघा, 20, 6, 14 अशा वेगवेगळ्या प्रकारचे गुण आहेत. म्हणजे ही जी डेटा, ही जी सामग्री आपण गोळा केली, त्या सामग्रीतला हा जो प्रत्येक अंक आहे त्याला सांख्यिकीच्या भाषेत काय म्हटलं जातं रे मित्रांनो? बघा, या सांख्यिकीला संकलित केलेल्या संख्यात्मक माहितीस काय म्हटलं जातं मित्रांनो? कच्ची सामग्री. म्हणजे हा जो डेटा आहे, अजून आपण काय योग्य पद्धतीनं मांडला आहे का? नाही मांडला. फक्त हा आपल्याकडे डेटा आला, रॉ डेटा. रॉ डेटा आहे म्हटल्यानंतर तो काय झाला आपला? कच्ची सामग्री झाला. रॉ डेटा आहे, त्यामुळे तो काय झाला आपला? कच्ची सामग्री. बघा, रॉ आहे, कच्ची सामग्री. आणि यातला जो प्रत्येक अंक असेल, जसं आपण इथं म्हणतो 20, 6 आणि 14, हे 3 वेगवेगळे अंक झाले. पण सांख्यिकीच्या भाषेत याला अंक न म्हणता काय म्हटलं जातं मित्रांनो? प्राप्तांक म्हटलं जातं. बघा, सांख्यिकीच्या भाषेत प्रत्येक अंकाला काय म्हटलं जातं मित्रांनो? प्राप्तांक. तर आपल्याला विचारले जाणारे प्रश्न बघा. आता आपल्याला पहिला प्रश्न विचारला आहे, 15 गुण मिळवणारे एकूण विद्यार्थी किती आहेत? दुसरा प्रश्न आहे, 15पेक्षा जास्त मिळवणारे किती आहेत? तिसरा आहे, 15पेक्षा कमी गुण मिळवणारे विद्यार्थी आहेत. चौथा प्रश्न आहे, सर्वात कमी किती गुण आहेत? आणि 5वा प्रश्न आहे, सर्वात जास्त किती गुण आहेत? बरं, अशा पद्धतीचे प्रश्न मला विचारले आणि हा डेटा दिला आहे. आता मला सांगा, हा सगळा डेटा दिला आहे, यावरनं मला पहिला प्रश्न उत्तर शोधायचं आहे. मग मी जी आपली मेथड आहे बघा, आपण काय करणार, तर 15पेक्षा कमी गुण किती आहेत हे आपल्याला, 15 मिळवणारे किती आहेत? मग मी काय करणार, पहिली स्टेप, सर हा 15 एक आहे, ओके ठीक आहे. अजून माझ्याकडे दुसरा कोण आहे 15वाला? इथं एक आहे, नंतर इथं एक आहे, ओके, त्यानंतर इथं एक आहे. म्हणजे मला किती मिळाले? 1, 2, 3, टोटल 5 विद्यार्थी मला मिळाले. ठीक आहे, मला पहिल्या प्रश्नाचं उत्तर ह्या डेटावरनं मिळालं. पण मला आता दुसऱ्या प्रश्नाकडे मी जसं जसं जाऊ ना, 15पेक्षा जास्त गुण मिळवणारे विद्यार्थी मला शोधायचे. मग मला काय होतं, थोडंसं अवघड जाईल ना. आता ह्या डेटामध्ये मला फक्त पहिला प्रश्न 15 मिळवणारे शोधणं सोपं झालं. पण जसं जसं आपण पुढं जाऊ, तसे प्रश्नांची उकल करणं अवघड होत जातं. मग काय करायला पाहिजे, आपल्याला डेटा एक प्रकारे सॉर्ट केला पाहिजे. सॉर्ट करणं म्हणजेच काय, एकतर सगळी दिलेली माहिती आहे ती चढत्या क्रमाने किंवा उतरत्या क्रमाने मांडायला पाहिजे, तर मला प्रश्न सॉल्व्ह करणं सोपं जाईल. ओके, आता मी पुढची स्टेप काय केली, सगळा डेटा चढत्या क्रमाने मांडून घेतला. म्हणजे काय केलं, सगळ्यात कमी मार्क्स असणारे कोण आहेत? 6.
6 आणले, त्याच्यानंतर 7, 7, 8, 9, 10, 10 अशा पद्धतीनं सगळ्यात शेवटचे मार्क्स किती आहेत माझ्याकडे 20 मार्क्स असणारे विद्यार्थी आहे. तो 20 मार्क्सचे विद्यार्थ्यांची नोंद केली. मग आता मला पुढच्या प्रश्नाचं उत्तर मिळवणं सोपं जातं आहे का बघा. पहिल्या प्रश्नाचं उत्तर मला मिळालं. आता मी दुसरा प्रश्न शोधतो. मला काय करायचं आहे 15पेक्षा कमी गुण मिळवणारे विद्यार्थी. मग मी कुठं जाणार 15 ओके 15पेक्षा कमी मिळवणारे मला आता शोधायचे. आता मला फक्त काय करायला लागेल सगळ्या वरच्या संख्यांची बेरीज करायला पाहिजे म्हणजे संख्या मोजाव्या लागतील किती आहेत त्या सगळ्या संख्या आपल्या 15पेक्षा कमी असतील. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25. ओके मला दुसऱ्या प्रश्नाचं विद्यार्थी मिळालं किती आहे बाबा 15पेक्षा. ओके दुसरा प्रश्न विचारला 15पेक्षा जास्त आणि तिसरा किती आहे 16पेक्षा कमी. म्हणजे आपल्याला हे अजून ॲड करावे लागतील. 1 2 3 4 5 पूर्वीचे होते 25 आणि हे 5 म्हणजे 30 विद्यार्थी किती आहेत रे मित्रांनो 16पेक्षा कमी. थोडंसं काळजीपूर्वक लक्ष द्या. 15पेक्षा जास्त मोजायचे आहेत आणि आपल्याला 16पेक्षा कमी 16पेक्षा कमी असणारे टोटल विद्यार्थी किती झाले मित्रांनो 30. बघा परत एकदा बघूया 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 आणि 30 विद्यार्थी मिळाले. पण मला सांगा हा काउंट करायला मला किती वेळ लागला रे मित्रांनो. इथून ते इथपर्यंत यायला किंवा इथून ते इथपर्यंत जायला मला किती वेळ लागला. मला प्रत्येक संख्या मोजावी लागली म्हणजे माझा 30 सेकंदांपेक्षा जास्त वेळ फक्त एकच प्रश्न सॉल्व्ह करायला गेला. बरं ठीक आहे मला दुसरा प्रश्न काय आहे 15पेक्षा जास्त गुण मिळवणारे विद्यार्थी शोधायचे आहेत. ओके म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 मला किती विद्यार्थी मिळाले रे मित्रांनो. मला 20 विद्यार्थी मिळाले ज्यांना की आहेत 15पेक्षा जास्त मार्क्स आहेत. 15 गुण मिळवणारे 5 15पेक्षा गुण जास्त मिळवणारे 20 आणि 16पेक्षा कमी मिळवणारे 30. बरं चौथा प्रश्न बघितला सर्वात गुण कमी किती आहे तर मित्रांनो सगळ्यात कमी इथं किती दिसत आहेत तुम्हाला सर 6 मार्क्स आहेत. सगळ्यात कमी मार्क्स असणारे किती आहेत 6 बरोबर आहे. आणि सर्वात जास्त गुण किती आहेत मित्रांनो 20 गुण आहेत बरोबर आहे. सर्वात जास्त गुण किती आहेत 20. बरं मला सांगा हे 5 प्रश्न सॉल्व्ह करायला मला जास्त वेळ लागतोय ना. मग आता काहीतरी आपल्याला थोडंसं स्मार्ट करायला पाहिजे स्मार्ट वर्क करायला पाहिजे. मग काय केलं पूर्वीच्या लोकांनी जसं जसं हे डेव्हलप झालं तसं तसं काय केलं अशा असं लिहिणं हे सोयीस्कर नाही आहे फिजिबल नाही आहे. मुळात असणारा वेळ उपलब्ध वेळ कमी आहे त्यामुळे थोडंसं मॉडिफिकेशन केलं. त्यांनी काय मॉडिफिकेशन केलं हा सगळा डेटा आहे ना हा वेगवेगळ्या प्रकारच्या ग्रुप्समध्ये डिवाईड करायला चालू केलं. म्हणजे जसं आपण पुढच्या स्लाईडमध्ये बघू हे 5 प्रश्न सॉल्व्ह करायला मला प्रत्येक डेटा मोजावा लागला. प्रत्येक प्राप्तांक आणि त्याची किती प्राप्तांक आहेत सगळे लिहावे लागले. असं न करता एक वारंवारता वितरण सारणी तयार केली गेली. थोडीशी त्याच्यामधली पुढची डेव्हलपमेंट काय झाली वारंवारता वितरण सारणी. वारंवारता वितरण सारणी काय हे आता आपल्याला इथं लक्षात येईल. मला एक लक्षात आलं की 7 हा अंक जसं आपण काय केलं पहिली स्टेप मला कच्ची सामग्री दिली मग मी त्याचं काय केलं सोयीस्कर पडावं म्हणून चढत्या क्रमानं मांडणी केली. चढत्या क्रमानं मांडणी केल्यानंतर पण मला असं जाणवलं की काही संख्या ह्या रिपीट होत आहेत वारंवार येत आहेत त्या संख्या. त्यामुळं मॉडिफिकेशन काय केलं गेलं तर वारंवारता वितरण सारणी तयार केली. लक्षात घ्या त्यानंतरची स्टेप काय केली गेली वारंवारता वितरण सारणी. वारंवारता वितरण सारणी काय सांगते बघा शब्दच काय सांगतात इथून सगळी सुरुवात होते. वारंवारता वितरण सारणी वारंवारता म्हणजे एखादी संख्या रिपीट होते. वारंवारतेचा अर्थ काय रिपिटेशन म्हणजेच एखादी संख्या फ्रिक्वेंटली येते वारंवार येते. मग आता मला लक्षात आलं मी ज्यावेळेला ही सामग्री सगळी चढत्या क्रमांकानं मांडून घेतली त्यावेळेला मला असं लक्षात आलं की 7 हा अंक 2 वेळा येतोय. 10 अंक किती वेळा येतोय 5 वेळेला येतोय. 12 हा अंक जवळपास 4 वेळेला येतोय 5 वेळेला येतोय 14 हा अंक किती वेळेला येतोय माझ्याकडं 5 वेळेला येतोय. 15 हा अंक 5 वेळेला येतोय. बघा 15 हा अंक किती वेळेला येतोय माझ्याकडं 5 वेळेला येतोय. 16 हा अंक 4 वेळेला येतोय माझ्याकडं. 17 हा अंक 5 वेळेला येतोय. असं काय होतंय डेटाचं 6 वेळेला. असं काय होतंय डेटाचं रिपिटेशन होतंय फ्रिक्वेन्सी येते म्हणजे डेटा फ्रिक्वेंटली येतोय. तो 30 प्राप्तांक 30 संख्या काय होते माझ्याकडे डबल होते. त्यामुळे ह्याच्यावरती उपाय काय काढला गेला की वारंवारता वितरण सारणी. ही वारंवारता वितरण सारणी काय सांगते बघा इथं असणारे प्राप्तांक आणि त्याच्यानंतर काय येतोय ताळ्याच्या खुणा आणि वारंवारता म्हणजेच फ्रिक्वेन्सी म्हणजेच एखादा नंबर किती वेळा रिपीट होतो हे आपल्याला या चार्टमध्ये लिहायचं आहे. ताळ्याच्या खुणा आपण शाळेमध्ये शिकलोय
पाटीवरती आपण लहानपणी असताना रेघा मारायचो बघा. काय पद्धतीच्या रेघा मारायचो? 1 2. ओके. एखाद्याकडे 3 रुपये असतील तर 1 2 3 रुपये. एखाद्याकडे 4 रुपये असतील तर तो कसा करायचा? 1 2 3 4. एखाद्याकडे 5 असताना तो 1 2 3 4 5 अशा पद्धतीच्या ताळ्याच्या खुणा करायचा. तेच आपल्याला इथं बांधायचं ताळ्याच्या खुणा. आता आपल्याकडे रॉ डेटा दिलाय. मग अशा प्रश्नामध्ये असलेला डेटा मी काय केला? पहिल्यांदा चढत्या क्रमांकाने मांडून घेतला. चढत्या क्रमांकाने मांडलं. मला काय दिसलं बाबा 6 किती वेळा येतं ह्याच्यामध्ये? 6 एक वेळा येते. म्हणून ताळ्याची खूण काय केली मी? एक ताळ्याची खूण केली. 6 किती वेळा आला मित्रांनो? आला फक्त एकदा आला. 7 किती वेळेला आला? 2दा आला. त्यामुळे 7ची ताळ्याच्या खुणा किती असणार? 2 असणार. 7 किती वेळा रिपीट होतोय? 2 वेळेला. आता आपण 8कडे बघूया. 8 किती वेळा रिपीट होतोय मित्रांनो? 8 एकदाच रिपीट होतोय. त्यामुळे 8ची फ्रिक्वेन्सी किती आली? 1 आली. 9 किती वेळा होतोय? 9 पण एकच वेळा होतोय सर. 9ची फ्रिक्वेन्सी पण एकच येणार. 10 किती वेळेला आला मित्रांनो? 1 2 3 4 5. 10 5 वेळेला आला. त्यामुळे 10ला ताळ्याच्या खुणा मांडल्या. किती वेळेला आला? 10 5 वेळेला. त्यानंतर 11 बघूया आपण. 11 किती वेळेला आला मित्रांनो? 11 3 वेळेला आला बघा. 1 2 3 अशा पद्धतीने ताळ्याच्या खुणा मांडल्या. त्यानंतर किती वेळेला आला? 11 3 वेळेला आला. त्यामुळे 3 नंबर लिहिला. 12कडे येऊया आता आपण. 12 किती वेळेला आला मित्रांनो? 5 वेळेला आला. 12च्या ताळ्याच्या खुणा मांडायच्यात आपल्याला 1 2 3 4 आणि 5. 5 वेळेला मांडला. त्यानंतर कोण येते बघा? 13. 13 किती वेळेला आहे मित्रांनो? 2 वेळेला आहे. बरोबर आहे. त्यानंतर कोण आहे? 14. 1 2 3 4 5. 14 किती वेळेला आलाय? 5 वेळेला. 1 2 3 4 5 5. त्यानंतर कोण आहे? 16. 1 2 3 4 4. ओके. 15 राहिला का आपला? 15 मध्ये किती आहेत? 5. म्हणजे 15 किती वेळा रिपीट झाला? 5. ताळ्याच्या खुणा 1 2 3 4 5. त्यानंतर कोण असेल? 16. 16 किती वेळेला मित्रांनो? 4 वेळेला बघा. 1 2 3 4. 4 वेळेला 16 आला. 1 2 3 4. बघा. 17. 17 माझ्याकडे 6 वेळेला आलाय. त्यामुळे मी इथं ताळ्याच्या खुणा मांडल्या. 17 किती वेळेला आला? 6 वेळेला आला. त्यानंतर 18 किती वेळेला मित्रांनो? 1 2 3 4 5. 18 पण 5 वेळेला येतोय. 1 2 3 4 5. त्यानंतर कोण आहे मित्रांनो माझ्याकडं? 19 आहे. 19 किती वेळेला? फक्त एकदा आलाय बघा 19. आता करायचं काय? या ताळ्याच्या खुणा मांडल्या. ताळ्याच्या खुणावरनं आपल्याला काय लक्षात आली? फ्रिक्वेन्सी म्हणजे संख्या किती वेळा रिपीट होते. ओके. ही वारंवारता काय सांगते? ही जी वारंवारता असेल ही म्हणजे टोटल विद्यार्थ्यांची संख्या. वारंवारता 6ची वारंवारता किती आहे? 1. 7ची वारंवारता किती आहे? 2. त्याच पद्धतीनं 17ची वारंवारता 6 आहे. वारंवारता 6 आहे म्हणजे 17 हा अंक किती वेळेला आला? 6 वेळेला आला. हाच आपल्याला डेटा आता काय झाला? सारणी तयार केली. त्यामुळे आपला डेटा सिम्प्लिफाय झाला. त्यामुळे आता आपले प्रश्न सॉल्व्ह करणं आपल्याला इझी जाईल. प्रश्न मला मगाशी काय विचारलेलं बघा. अशा पद्धतीनं डेटा तयार केला. ह्या टोटल जी विद्यार्थ्यांची बेरीज असेल म्हणजे विद्यार्थ्यांची जी संख्या असेल वारंवारतेची ज्यावेळेला बेरीज करू आपण त्यावेळेला ती आपल्याला टोटल विद्यार्थ्यांची संख्या मिळेल. टोटल विद्यार्थी मग अशा गणितामध्ये आपल्याला किती विचारलेले? 20 होते. बरोबर आहे. एन म्हणजेच काय? सर्व वारंवारताची बेरीज. एन म्हणजे सर्व वारंवारताची बेरीज. ही सगळी बेरीज केली किती आली? 50 आली. मग अशा ह्याच्यामध्ये आपले विद्यार्थी टोटल 50 होते. 50 विद्यार्थी म्हणजेच आपली टोटल वारंवारता असेल. बरं. आता प्रश्न काय विचारलेला आपल्याला? 15पेक्षा जास्त गुण मिळवणारे विद्यार्थी शोधायचे आहेत आपल्याला. आता थोडंसं इकडे लक्ष द्या. 15पेक्षा जास्त विद्यार्थी आपल्याला शोधायचे होते. परत एकदा आपण चार्ट फिल करून घेऊया. 15पेक्षा जास्त आणि 15पेक्षा आपल्याला 16पेक्षा जास्त आणि 15पेक्षा कमी असा काहीतरी प्रश्न विचारलेला. प्रश्न एकदा बघून घ्या. प्रश्न काय आहे बघा. 15पेक्षा जास्त आणि 16पेक्षा कमी असा आहे प्रश्न. 15पेक्षा जास्त आणि 16पेक्षा कमी. ठीक आहे. परत एकदा आपण वारंवारता वितरण सारणी तयार करून घेऊया. अगदी बेसिक आहे. समजून घ्या. स्किप करू नका कोणताही पार्ट. पळवून 2x असं काही करू नका. थोडंसं पार्ट इझी असला तरी पहिल्यांदा शिकतोय त्यामुळे थोडंसं वेळ लागू शकतो याला. बघा सगळा डेटा आपण फिल करून घेऊया पहिला. 7चे किती आहे तर मित्रांनो? 2 आहेत. ठीक आहे. 8चं किती आहे? 1. ओके. त्यानंतर 9 किती आहे बघा? 9 पण एकच आहे. 9ची फ्रिक्वेन्सी पण एकच आहे. 11ची फ्रिक्वेन्सी 3 आहे. 11 1 2 3 3 वेळेला आला आहे. 11ची फ्रिक्वेन्सी 3 वेळा. ताळ्याच्या खुणा 1 2 3.
बरोबर. छायाच्या अरे 3 आहेत ना, छायाच्या कोणात 3 आहेत ना आपल्याकडं, 3 मांडा, 1 2 आणि 3, 1 2 3. ठीक आहे. 12 किती वेळेला आहेत मित्रांनो, 1 2 3 4 5. ओके, 12 5 वेळेला आहेत, 1 2 3 4 आणि ही 5वी. ओके. 13 माझ्याकडे किती आहेत, 1 2 13 2च वेळेला आहेत. ठीक आहे. 14 किती वेळेला आहेत माझ्याकडं, 1 2 3 4 5. ठीक आहे. 14 5 वेळेला, 1 2 3 4 आणि 5. 15 किती वेळेला आहेत मित्रांनो, 1 2 3 4 5. 15 पण 5 वेळेला आहेत, 1 2 3 4 5. 15ची फ्रिक्वेन्सी 5. 16 माझ्याकडे 4 वेळेला आहेत बघा, 16 4 वेळेला, 1 2 3 4, फ्रिक्वेन्सी 4. 18 किती वेळा आहेत माझ्याकडे, 1 2 3 4 5. 18 माझ्याकडे 5 वेळेला आलेत. 18ची फ्रिक्वेन्सी किती आहे, 5. 18ची वारंवारता किती रे मित्रांनो, 5. 19 किती आहे रे मित्रांनो, 1 वेळेला आहे. 19 1 वेळेला. आता ह्या सगळ्यांची बेरीज केली, जसं 2 अधिक म्हणजे 1 आणि 2 3, 3 आणि 1 4 आणि 1 5, 5 आणि 5 10, 10 आणि 3 13, 13 आणि 5 18, 18 आणि 2 20, 20 आणि 5 25, 25 आणि 5 30, 30 आणि 4 34, 34 आणि 6 किती झाले मित्रांनो, 34 आणि 6 40, 40 आणि 5 45 आणि 1 45 आणि 1 46, 46 आणि 4 किती झाले 50. म्हणजे टोटल ह्या सगळ्यांची बेरीज केली तर आपल्याला काय मिळाली, 50. म्हणजे टोटल विद्यार्थी आपल्याकडे किती होते गणितामध्ये, 50. हे वारंवारतेची बेरीज एन जी काय असेल ती इज इक्वल टू टोटल विद्यार्थ्यांची संख्या असेल. हेच इथं म्हटलं आहे. एन म्हणजेच काय असेल, सर्व वारंवारतांची बेरीज आहे. एन म्हणजेच काय, एन म्हणजेच 50. म्हणजेच ही काय झाली, सर्व वारंवारतांची बेरीज. सर्व वारंवारतांची बेरीज, वारंवारताची बेरीज म्हणजेच काय असेल, एन. एन म्हणजेच सर्व वारंवारतांची बेरीज. ठीक आहे. याच्या पद्धतीनं आपण काय केली, वारंवारता वितरण सारणी तयार केली. आता मगाशी जे प्रश्न आपण सॉल्व्ह करत होतो त्याच्याकडे येऊया. आपल्याला पहिला प्रश्न विचारलेला काय, की ते 5 प्रश्न होते आपल्याला, त्यातले आपण प्रश्न काय बघत होतो, 16पेक्षा जास्त मार्क्स असणारे विद्यार्थी मला शोधायचे होते आणि म्हणजे 15पेक्षा कमी, अशा पद्धतीचं काहीतरी प्रश्न होता आपल्याला. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, म्हणजे 15पेक्षा जास्त असणारे, 15पेक्षा जास्त असणारे असे विद्यार्थी आपण शोधले. 15पेक्षा जास्त असणारे कोण कोण आहेत बघा. आता डायरेक्ट मला काय मिळतं, हे बघा, इथून मला डायरेक्ट या प्रश्नाचं एक उत्तर मिळतं. काय उत्तर मिळतं, 15पेक्षा जास्त असणारे किती असतील रे मित्रांनो, 6 अधिक 1 4 10, 10 आणि 5 15, 15 आणि 1 16, 16 आणि 4 20. म्हणजेच मला असं उत्तर मिळालं डायरेक्ट, 15पेक्षा जास्त मार्क्स असणारे. 15पेक्षा जास्त मार्क्स असणारे विद्यार्थी मला किती मिळाले मित्रांनो, डायरेक्ट 20. प्रश्न क्रमांक 3 होता बघा आपल्याकडं. प्रश्न क्रमांक 3 काय विचारलेला आपल्याला, 16पेक्षा म्हणजे आपल्याला प्रश्न असा आहे की 15पेक्षा जास्त असणारे विद्यार्थी, आणि दुसरा प्रश्न असा काय होता, 16पेक्षा कमी मार्क्स असणारे विद्यार्थी. म्हणजे आपल्याला ह्या वारंवारता वितरण सारणीवरनं एक लक्षात आलं, डेटा असा मी ह्या पद्धतीनं एक टेबल तयार केला, त्या टेबलमध्ये मांडला, त्यावरनं मला प्रश्न सॉल्व्ह करणं इझी झालं. मला फक्त एवढं सांगायचं पर्पज काय होता तुम्हाला, ही वितरण सारणी अशा पद्धतीनं मांडली की आपल्याला प्रश्न पटकन सॉल्व्ह होतो, प्रश्नाची उकल पटकन करता येते. ते जर आपण डेटा ज्यावेळेला संख्या जास्त असतात, प्राप्तांक जास्त असतात, आता इथं जवळपास 50 प्राप्तांक होते, 50 प्राप्तांक लिहिणं, त्याची चढत्या क्रमांकानं मांडणी करणं, त्याच्यामध्ये जाणारा वेळ थोडासा वाचवला कसा, तर वितरण सारणी तयार केली. वितरण सारणीवरनं प्रश्नाची उकल कशी केली, 15पेक्षा जास्त असणारे टोटल विद्यार्थी काढले बघा. 15पेक्षा जास्त किती होते, 15पेक्षा जास्त म्हणजे 16 आणि त्यापेक्षा अधिक मार्क्स असणारे. 16 आणि त्यापेक्षा अधिक असणारे मार्क्स असणारे विद्यार्थी 4 अधिक 6 10, 10 अधिक 5 15, 15 आणि 1 16, 16 आणि 4 20. अशा पद्धतीनं मला ह्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. आता दुसरा प्रश्न काय विचारला होता मला, 16पेक्षा कमी मार्क्स असणारे. 16पेक्षा कमी मार्क्स असणारे म्हणजे कोणते, एवढे सगळे जे विद्यार्थी असतील हे सगळे 16पेक्षा कमी मार्क्स असणारे. म्हणजे 3 4 5, 5 आणि 5 10, 10 आणि 3 13 आणि 5 18, 18 आणि 2 20, 20 आणि 5 25, 25 आणि 5 30. हे 30 विद्यार्थी असे होते की ज्यांना 16पेक्षा कमी मार्क्स होते. 30 विद्यार्थी असे होते यांना 16पेक्षा कमी मार्क्स होते. बघा, आपल्याला 2 प्रश्नांची उत्तरं मिळाली. एक 16पेक्षा कमी मार्क्स असणारे आणि दुसरे 15पेक्षा जास्त मार्क्स असणारे. 15पेक्षा जास्त मार्क्स असणारे किती आहेत मित्रांनो, 20. म्हणजे 15पेक्षा जास्त हे आणि 16पेक्षा कमी म्हणजे एवढे जे काय असतील या सगळ्यांची बेरीज. अशा पद्धतीनं आपण उकल केली प्रश्नाची. चौथा प्रश्न काय विचारलेला, सर्वात कमी गुण. सर्वात कमी गुण किती आहेत, 6. सर्वात जास्त गुण किती आहेत, 20. अशा पद्धतीनं 5ही प्रश्नांची आपण उकल केली. म्हणजेच काय केलं, पूर्वी ही वितरण सारणी तयार करायच्या आधी जास्त वेळ लागत होता. आता ही वितरण सारणी अशा
नंतर केल्यानंतर काय झालं, थोडासा वेळ माझा वाचला. बरं ठीक आहे, ही वितरण सारणी म्हणजे सगळ्या प्रश्नांची उकल होते का? नाही. तर अजून ह्याच्यामध्ये थोडंसं कॉम्प्लिकेशन येते. काय होतंय, मला ही वितरण सारणी अशा पद्धतीनं मांडायला वेळ फार जातोय, बरोबर आहे. असा सगळा डेटा तयार करायचा, टाळ्याच्या खुणा मांडायच्या, नंतर फ्रिक्वेन्सी अशा पद्धतीने लिहायची, वारंवारता लिहायची, सगळ्यांची बेरीज, मग त्यानंतर प्रश्नाची उकल, हे करणं थोडंसं वेळखाऊ व्हायला लागलं. वेळखाऊ व्हायला लागल्यानंतर त्यामुळे थोडंसं याच्यानंतर पुढची लेवल काय, तर हा सगळा डेटा होता तो अनग्रुप्ड डेटा होता. याच्या कोणत्या पद्धतीचे वर्ग तयार केले गेले नव्हते. म्हणजे ह्याच्यानंतरची स्टेप अशी असेल, या सगळ्या डेटाचे वर्ग तयार करायचे, ग्रुप वेगवेगळ्या प्रकारचे ग्रुप तयार करणं, हाच आपला पुढचा पाठ आपल्याला शिकायचा. डेटा तयार होता, ओके. मला एक प्रश्न विचारला, प्रश्नाची उकल करताना मी काय केली, डेटाची पहिला मांडणी केली, चढत्या क्रमांकानं मांडणी केली, पण त्यानं पण माझा प्रश्न सुटला नाही. मग मी काय केलं, प्रश्नाचा वितरण सारणी तयार केली. वितरण सारणीत माझे प्रश्न ठीक आहे अजून थोड्या कमी वेळात सॉल्व्ह झाले, पण ठीक आहे, ते करून देखील मला तेवढ्या टाईम लिमिटमध्ये प्रश्न सॉल्व्ह होत नव्हते. त्यामुळे मी काय केलं, डेटाला ग्रुपमध्ये डिस्ट्रीब्यूट करायला चालू केलं. आता ग्रुपमध्ये डिस्ट्रीब्यूट करायचं म्हणजे काय करायचं ते आता आपण बघूया. बघा, आतापर्यंत कसा होता आपल्याकडे डेटा, ग्रुप तयार होते का, वर्ग केले होते का, नव्हते. म्हणजे आता आपल्याला काय करायचं आहे, डेटाचा वर्ग तयार करायचा आहे. वर्ग तयार करायची गरज का बसली, असेच नंबर्स, म्हणजे आता आपल्याला 6 ते 20 पर्यंतचे मगाशी नंबर बघितले, त्यात बरेच अंक रिपीट झाले, बरेच अंकाची फ्रिक्वेन्सी होती. त्यामुळे हा जो डेटा आहे तो वारंवारता वितरण सारणी तयार करणं क्लिष्ट होत गेलं. हे अजून सोपं कसं करता येईल, तर त्याचे ग्रुप तयार करायचे आहेत आपल्याला. म्हणजेच काय केलं, सामुग्रीचे मी गट पाडले म्हणजेच काय केलं, वर्ग तयार केले. सामुग्रीचे मी वर्ग तयार केल्यामुळे काय झाली, सामुग्री आटोपशीर झाल्यामुळे वेळ पण कमी लागला. म्हणजे आपलं पर्पज साध्य होतंय का बघा. आपल्याला काय करायचं आहे, कमी कालावधीमध्ये प्रश्न सॉल्व्ह करायचा आहे. सामुग्रीचे वर्ग केल्यामुळे काय झालं, डेटा मुळात जी टेबल तयार करायचा होता तो अजून कमी होणार. कमी झाल्यामुळे काय होईल, आपल्याला वेळ कमी लागेल. बरं ठीक आहे, मग अशा पद्धतीची जी वितरण सारणी आपण तयार करतो त्याचे पण परत 2 प्रकार पडतात, एक समावेशक आणि एक असमावेशक, म्हणजे इन्क्लुझिव्ह आणि एक्सक्लुझिव्ह मेथड. मग या मेथड्स काय आहेत हे आपण जसं जसं पुढे जाऊ तसं बघूया. आता आपल्याला जो मगाशी प्रश्न विचारलेला, 6 ते 20 टोटल 50 विद्यार्थी आहेत ना, 50 विद्यार्थ्यांना जे काही मार्क्स पडले ते आपल्याला त्याच्यामध्ये शोधायचे होते. म्हणजे 15 गुणपेक्षा जास्त असणारे आणि 16पेक्षा कमी असणारे, असा काहीतरी आपल्याला प्रश्न विचारलेले. हे सगळे विद्यार्थ्यांचे गुण आहेत. किती विद्यार्थ्यांचे, 50 विद्यार्थ्यांचे गुण आहेत. ह्याच्यामध्ये आपल्याला एक गोष्ट लक्षात आली, 6, 7, 8, 9 हे काय आहेत, वेगवेगळे प्राप्तांक आहेत. त्यातनं एक गोष्ट आपल्याला शिकायची काय आहे, सगळ्यात लहान प्राप्तांक कोणता आहे मित्रांनो याच्यात, 6, 7, म्हणजे सगळ्यात लहान कोणता असणार, ऑब्विसली 6. सगळ्यात लहान प्राप्तांक कोणता आला, 6. सगळ्यात मोठा प्राप्तांक कोणता आहे मित्रांनो, 20. सगळ्यात मोठा कोणता आहे, 20. ठीक आहे, मग सगळ्यात मोठ्या आणि सगळ्यात लहान प्राप्तांकांचा फरक म्हणजेच काय, सामुग्रीचा विस्तार. बघा, रेंज, इंग्लिशमध्ये आपण ह्याला रेंज म्हणतो. रेंज म्हणजेच काय, हायेस्ट आणि लोएस्ट जो काय तुमचा फ्रॅक्शन असेल, हायेस्ट आणि लोएस्ट जो काय तुमचा प्राप्तांक असेल त्यांची वजाबाकी म्हणजे तुमची रेंज, म्हणजेच तुमच्या सामुग्रीचा विस्तार. इंग्लिशमध्ये रेंज म्हणतो आपण. रेंज म्हणजे हायेस्ट आणि लोएस्ट जो काय तुमचा प्राप्तांक असेल त्यांची वजाबाकी, और त्यांचा जो काय फरक असेल तो म्हणजे आपला सामुग्रीचा विस्तार. अशा पद्धतीचा विस्तार लक्षात घेऊन सामुग्रीचे वर्ग तयार करता येतात का, ठीक आहे आपण बघूया. अशा पद्धतीचा विस्तार लक्षात घेऊन आपण सामुग्रीचा वर्ग तयार केला. वर्ग तयार केले करताना 2 प्रकारचे वर्ग तयार करू शकतो आपण. कसे, 6 ते 8, 9 ते 11, 11 ते 14, 15 ते 17, 18 ते 20 अशा पद्धतीचे वर्ग तयार करू शकतो. किंवा 6 ते 10, 11 ते 15, 16 ते 20 अशा पद्धतीचे आपण वर्ग तयार केले. असे वर्ग तयार केले. आता आपण पुढच्या स्लाइडमध्ये बघूया काय काय पद्धतीनं आपण वर्ग तयार करू शकतो. जसं मी मगाशी तुम्हाला म्हटलं, आता मला डेटा आहे, डेटाचे वर्ग तयार करायचे आहेत. कोणते वर्ग आहेत, 6 ते 10, 11 ते 15 आणि 16 ते 20 अशा पद्धतीने मी काय केला, डेटा तयार करून घेतला, म्हणजे वर्ग तयार केले. आता त्या वर्गाचं आपल्याला किती त्याच्यामध्ये प्राप्तांक आहेत ते बघूया. 6 ते 10 मध्ये किती आहे तर मित्रांनो, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. ओके, मला 6 ते 10 ग्रुपमध्ये किती प्राप्तांक मिळाले, 10 प्राप्तांक मिळाले. म्हटल्यावर ताळ्याच्या खुणा किती येणार, ह्या 5 आणि ह्या 5.
टोटल किती आली माझी फ्रिक्वेन्सी? 6 ते 10 मध्ये मला किती संख्या मिळाल्या? 10 संख्या मिळाल्या, त्या मी इथं लिहिल्या. त्याच्यानंतर काय आहे? 11 ते 15. 11 ते 15 मध्ये किती आहेत मित्रांनो? बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 20 मिळाले मला. 11 ते 15 मध्ये टोटल प्राप्तांक किती मिळाले मला? 20 मिळाले. बघा, 1 2 3 4 5 1 2 3 4 5 1 2 3 4 5 1 2 3 4 आणि 5. अशा पद्धतीनं मी काय ताळ्याच्या खुणा मांडल्या. मग मला असं समजलं की बाबा 11 ते 15 मध्ये किती टोटल विद्यार्थी आहेत? 20 आहेत. ओके. 16 ते 20 मध्ये किती आहेत मित्रांनो? आता उरलेले जे काय असतील ते आपले 4 आणि 4 8 आणि 2 10 आणि हे 4 हे 5 आणि हे 5, म्हणजे टोटल माझे विद्यार्थी किती झाले? 20 झाले. 16 ते 20 मध्ये देखील किती आहेत? 20 आहेत. ताळ्याच्या खुणा मांडल्या. बघा, ताळ्याच्या खुणा 20 आहेत. 1 2 3 4 5 1 2 3 4 5 1 2 3 4 5 1 2 3 4 5. अशा पद्धतीनं ताळ्याच्या खुणा मांडल्या. टोटल किती विद्यार्थी आहेत ह्या ग्रुपमध्ये? 16 ते 20 ग्रुपमध्ये किती विद्यार्थी मिळाले मला? ह्या ग्रुपमध्ये टोटल विद्यार्थी मला किती मिळाले मित्रांनो? 20 मिळाले. ओके. म्हणजे पूर्वीची मी वारंवारता वितरण सारणी केली, 6 ते 20 मधल्या संख्या लिहिल्या होत्या, त्यापेक्षा आता इथं काय झालं? मला डेटा म्हणजे थोडासा जी काय मांडणी आहे ती अजून थोडीशी माझी सोपी झाली ना. मला ग्रुपमध्ये डेटा मी ज्यावेळेला मांडला त्यावेळेला मला कॉलम्स पण कमी मांडावे लागले. डेटा लिहायचा वेळ वाचला माझा, सगळ्या संख्या लिहा, परत त्या सगळ्यांची बेरीज करा, हे सगळं सोपं झालं. म्हणजे यावरनं मला लक्षात आलं, आपण जर त्या सामुग्रीला जर ग्रुपमध्ये डिस्ट्रीब्यूट केलं, डिवाईड केलं, तर मला अजून सिम्प्लिफाय करता येते वारंवारता वितरण सारणी. त्यामुळे काय झालं, ही वारंवारता वितरण सारणी तयार करताना 6 ते 10 मधले सगळेच प्राप्तांक आले का रे मित्रांनो? बघा, 6 ते 10 या वर्गातले सगळेच प्राप्तांक आले का? येस, ऑब्वियसली. 6 ते 10 या मधले 6 ते 10 म्हणजे 6वीची तुकडे आणि 10वीची तुकडे यामधले सगळ्या तुकड्यांमधले किंवा 6 गुण असणारे आणि 10 गुण असणारे, या 6 आणि 10 गुण असणाऱ्या दरम्यान जेवढे सगळे मार्क्स होते ते सगळे आले का विद्यार्थी? हो, आले. त्यामुळे ह्या पद्धतीला काय म्हणायचं मित्रांनो? समावेशक पद्धती, इन्क्लुझिव्ह मेथड असं देखील म्हटलं जातं. 6 ते 10, 11 ते 15 आणि 16 ते 20 हे काय झाले? वर्ग. हे वर्ग कशा पद्धतीचे आहेत मित्रांनो? खंडित वर्ग आहेत. खंडित वर्ग. आता खंडित वर्ग आणि अखंडित वर्ग असं एक पुढचं क्लासिफिकेशन असतं. ते काय आपण ते पुढच्या स्लाईडमध्ये बघूया. पहिलं या स्लाईडमध्ये शिकायचं काय होतं? मला डेटा मला सिम्प्लिफाय करायचा होता. मग सिम्प्लिफाय करायसाठी मी काय केले? वर्ग तयार केले. बघा, वर्ग 6 ते 10, 11 ते 15, 16 ते 20 अशा पद्धतीचे वर्ग केले. ह्या 6 आणि 10 मध्ये च्या दरम्यान येणाऱ्या सगळ्या संख्या म्हणजे कमीत कमी 5 घेणार का नाही घेणार? 6 पासून सगळ्या. मग समजा 6 पासून सगळ्या घ्यायच्या होत्या, 10 पर्यंत घ्यायच्या होत्या. मग आता एखाद्या गणितामध्ये 10.3 मार्क्स किंवा 10.4 मार्क्स असा जर एखाद्या विद्यार्थ्याला गुण मिळाले असते, तर आपल्याला प्रश्न उद्भवला असता, सर हे 6 ते 10 मध्ये टाकायचे का 11 ते 15 मध्ये टाकायचे? बरोबर आहे ना. एखाद्याला सगळं निगेटिव्ह होऊन 10.5 मार्क्स पडले, म्हणजे आपण प्रीचा स्कोर बघतो, प्रीचा स्कोर अगदी पॉईंटमध्ये असतो, एखाद्याला पॉईंटमध्ये मार्क पडले, मग आपल्याला प्रश्न उद्भवला ना, तर त्याला ह्या ग्रुपमध्ये टाकायचं की ह्या ग्रुपमध्ये टाकायचं? याला एखाद्याला 10.5 गुण आहेत, 10.5 वाल्याला ग्रुपमध्ये कोणतं टाकायचं? आता आपल्याला पुढचा प्रश्न पडला. आपण आतापर्यंत आलो, हे जे ग्रुप बघितले ते कसे होते? खंडित वर्ग होते. आता आपल्याला अखंडित वर्ग काय असतील ते ह्या उदाहरणावरून समजेल. एखाद्याला 10.5 गुण आहेत, त्याला कुठल्या ग्रुपमध्ये ठेवायचं याच्यावरून आपल्याला पुढचं क्लासिफिकेशन लक्षात येईल. आपल्या लक्षात आलं, हे जे क्लासिफिकेशन आहे हे म्हणजेच काय झालं? समावेशक पद्धती. समावेशक पद्धतीमधले हे जे ग्रुप मांडले ते आपले काय झाले? खंडित वर्ग. आता पुढच्या उदाहरणामध्ये आपण अखंडित वर्ग बघतोय. अखंडित वर्ग आणि खंडित वर्गाचं पुढचं जे काय फरक असेल तो आपल्याला या स्लाईडमधून समजून येईल. बघा, या स्लाईडकडे लक्ष द्या. तत्पूर्वी ज्या बेसिक कॉन्सेप्ट्स आहेत आपण बघितल्याच. वर्ग बघितला, वर्ग मर्यादा बघतोय, फ्रिक्वेन्सी बऱ्यापैकी आपल्याला आता माहीत झालंय, फॅमिलियर झालो आहोत आपण, तरी देखील आपण रिपीट करूया. काय टर्म्स आहेत बघा? क्लास. बरोबर आहे. क्लास म्हणजे काय मित्रांनो? क्लास म्हणजे वर्ग, आपल्या तुकड्या, जसं पहिलीची तुकडी, 8वीची तुकडी, 10वीची तुकडी, तसंच आपण लक्षात ठेवूया. बघा, वर्ग, क्लास, याच्यावरून आपल्याला लक्षात राहिलं म्हणजेच काय झालं? हा गट आहे, गट. म्हणजे 6वी ते 10वीचा वर्ग, 11वी ते 15वीचा वर्ग. लिहिताना आपण कसा लिहितो?
6 ते 10, 11 ते 15, 6वी ते 10वी असं लक्षात ठेवा. म्हणजे हा काय झाला 6वी ते 10वीचा वर्ग, हा 11वी ते 15वीचा वर्ग, हे काय झाले आपले वर्ग क्लास. म्हणजे प्राथमिक शाळा 1ली ते 5वी, माध्यमिक शाळा 5वी ते 10वी, नंतर ज्युनियर कॉलेज 11वी 12वी, 11वी ते 12वी, सिनियर कॉलेज नंतर 13वी ते 15वी असं आपण म्हणतो ना, तेच आपले काय झाले वर्ग तयार झाले. वर्ग म्हणजे क्लास. आता वर्गाची मर्यादा म्हणजे प्राथमिक शाळेची मर्यादा किती आहे? 1ली ते 5वी, म्हणजे 1ली ही बेसिक म्हणजे लोअर लिमिट, 5वी ही हायर लिमिट. हेच आपल्याला इथं म्हटलंय बघा. वर्ग मर्यादा क्लास लिमिट म्हणजेच काय? वर्ग दर्शवणारी संख्या. म्हणजेच काय? आता 6वी ते 10वीची तुकडे आहे. सगळ्यात खालची तुकडी कोणती रे मित्रांनो? 6वीची तुकडी. म्हणजेच काय झाली लोअर लिमिट काय त्या शाळेचं लोअर, म्हणजे इथनं शाळा चालू होती ती कितवी? 6वीची शाळा. ओके, म्हणजे 6 ही काय झाली खालची वर्ग मर्यादा. खालची वर्ग मर्यादा म्हणजेच काय झालं? लोअर लिमिट. इंग्लिशमध्ये याला लिमिट असं देखील म्हटलं जातं बघा. वर्ग मर्यादा म्हणजे क्लास लिमिट. म्हणजे 6 ही काय झाली आपली लोअर लिमिट आणि 10 ही काय झाली अप्पर लिमिट. बघा, वर्ग समजला, म्हणजे वर्ग मर्यादा समजली, काय झालं क्लास आणि क्लास लिमिट या दोन कॉन्सेप्ट समजल्या. त्यानंतर या तिसरं काय आपलं फ्रिक्वेन्सी. जसं आपण मगाशी बघितलं फ्रिक्वेंट म्हणजेच काय होतं? वारंवार एखादी संख्या येते. वर्गात जेवढे प्राप्तांक येतात त्या प्राप्तांकांची एकूण संख्या म्हणजे त्याची वारंवारता. जसं 6 2 वेळेला आला किंवा 7 गुण असणारे विद्यार्थी 4 आहेत, म्हणजे 7ची फ्रिक्वेन्सी किती आली? 4. सचिन तेंडुलकर क्रिकेट खेळतोय. सचिननं किती बाउंड्री मारल्या? बघा, सचिननं सलग 4 बाउंड्रीज मारल्या किंवा 5 बाउंड्रीज मारल्या. म्हणजे याच्यावरून काय लक्षात आलं? सचिनची 4 मारायची फ्रिक्वेन्सी किती आहे? 5. म्हणजे सचिननं 4 बाउंड्री मारल्या. तुम्ही असं म्हणणार का सचिननं 4 4 4 4 4 रन काढले? असं नाही म्हणत ना आपण. सचिननं 5 वेळेला बाउंड्री मारली असं म्हणताना आपण. म्हणजेच याच्यावरून आपल्या लक्षात काय आलं की सचिनची बाउंड्री मारायची फ्रिक्वेन्सी म्हणजे 4 काढायची फ्रिक्वेन्सी किती आहे? 5 आहे. हेच आपल्याला लक्षात येतं की एखादी संख्या किती वेळा रिपीट होते ही संख्या म्हणजे त्या ह्याची प्राप्तांकांची वारंवारता होते. प्राप्तांकांची वारंवारता. अजून कोणती टर्म दिली आपल्याला? आपण वर्ग बघितला, वर्ग मर्यादा बघितली, फ्रिक्वेन्सी बघितली. आता क्लास विड्थ वर्गांतर आपल्याला बघायचं आहे. वर्गांतर, वर्ग अवकाश. ज्या वेळेला खंडित वर्ग असतात आणि अखंडित वर्ग, जसं आपण मगाशी बघितलं, आपण ग्रुप तयार केला. कोणता ग्रुप तयार केला होता? 6 ते 10, तर 11 ते 15, 16 ते 20 अशा पद्धतीचे वर्ग तयार केले होते समावेशक पद्धतीमधले. ते कोणत्या पद्धतीचे वर्ग होते? अखंडित वर्ग होते. का खंडित वर्ग होते? तर ते खंडित होते म्हणजे ब्रेक होत होतं ना. ग्रुप कंटिन्यू होत होता का नाही? तर ग्रुप ब्रेक होत होता. म्हणजे बघा 6 ते 10 आणि 11 ते 15 म्हणजे याच्यामध्ये काय होतं? 10 आणि 11 हा काय झाला? ब्रेक झाला. ब्रेक होतोय म्हणजे तो कोणता झाला? खंडित वर्ग. आता अखंडित वर्ग आपण बघूया. अखंडित वर्ग दिले नसताना म्हणजेच काय दिले? अखंडित वर्ग दिले असताना. ओके, अखंडित वर्ग दिले असताना. अखंडित वर्ग बघूया आपण. अखंडित वर्ग दिले असताना लगत येणाऱ्या 2 वर्गांच्या खालच्या किंवा वरच्या वर्ग मर्यादातला जो काही फरक असेल तो म्हणजे वर्गांतर. आता जसं मी तुम्हाला मगाशी म्हटलं खंडित वर्ग 6 ते 10, 11 ते 15, 16 ते 20 हे काय होतात? खंडित वर्ग होतात. अखंडित वर्ग कोणते? तर बघा, अखंडित वर्ग म्हणजे 5 ते 10, 10 ते 15, 15 ते 20. म्हणजे याच्यामध्ये कुठं खंड होतोय का? बघा, मगाशच्या उदाहरणामध्ये काय होतं बघा. परत एकदा मी त्याला सिम्प्लिफाय करूया आपण. मगाशच्या उदाहरणामध्ये 6 ते 10, 11 ते 15, 16 ते 20 असे वर्ग होते. आता वर्ग कसे आहेत बघा? 5 ते 10, 10 ते 15, 15 ते 20 अशा पद्धतीचे वर्ग आहेत. हा दोन्हीमधला फरक आहे. बघा, तुम्हाला उजव्या बाजूला जे दिसतंय हे कशाचं उदाहरण आहे? हे आहेत अखंडित वर्ग. डाव्या बाजूला जे दिसत आहेत 6 ते 10, 11 ते 15, 16 ते 20 हे खंडित वर्गांची उदाहरणं आहेत. मगाशी मी तुम्हाला जसं म्हटलं याच्यामध्ये ब्रेक होत नाही आहे बघा. म्हणजे एका वर्गाचं अप्पर लिमिट हे दुसऱ्या वर्गाचं काय आहे? लोअर लिमिट आहे. जसं मी इथं म्हटलं क्लास लिमिट म्हणजे 6 ते 10चं लोअर लिमिट काय झालं? 6. अप्पर लिमिट काय आहे? 10. लोअर लिमिट 6, अप्पर लिमिट 10. तसंच इथं लक्षात घ्या. इथं 5 ते 10 या वर्गाचं काय आहे? इथं 5 ते 10 या वर्गाचं अप्पर लिमिट किती आहे मित्रांनो? 10. तेच दुसऱ्या वर्गाचं काय आहे? लोअर लिमिट. असं ज्या ग्रुपमध्ये असं ज्या वारंवारता सारणीमध्ये तुम्हाला आढळतं ती असते तुमची अखंडित वितरण म्हणजे अखंडित वर्ग.
ती म्हणजे काय झाली तुमची अखंडित वर्ग. म्हणजेच एका वर्गाचं अप्पर लिमिट हे दुसऱ्या वर्गाचं लोअर लिमिट असतं. एका वर्गाचं अप्पर लिमिट हे दुसऱ्या वर्गाचं लोअर लिमिट. एका वर्गाचं अप्पर लिमिट हे दुसऱ्या वर्गाचं लोअर लिमिट असतं. जिथं असतं, ज्या ग्रुपमध्ये असतं त्या ग्रुपला अखंडित वर्ग म्हणायचं. आणि ज्या वर्गांमध्ये अशा पद्धतीचं तुम्हाला एकाचं लोअर लिमिट हे दुसऱ्याचं अप्पर लिमिट असं काही आढळत नाही, ते तुमचे खंडित वर्ग. अशा पद्धतीनं तुम्ही लक्षात ठेवू शकता. आपण आलो, क्लास बघितला, क्लास लिमिट बघितलं, फ्रिक्वेन्सी बघितलं, क्लास विड्थ बघितली. क्लास विड्थ म्हणजे अप्पर लिमिट आणि लोअर लिमिट ही काय झाली, याच्या दरम्यानच, म्हणजे 6वीचा वर्ग आणि 10वीचा वर्ग या दरम्यानच, म्हणजे 6 मार्क असणारा विद्यार्थी आणि 10 मार्क असणारा विद्यार्थी यांच्या दरम्यानच हा म्हणजे काय झाला तुमचा वर्गांत और वर्ग अवकाश. त्यानंतर येतो वर्गमध्य. वर्गमध्य म्हणजे काय, तर वर्गाची खालची आणि वरची वर्ग मर्यादा यांची सरासरी. म्हणजे आपण टॉपिकमध्ये आता एंटर करतोय. वर्गमध्य काढायचं. वर्गमध्य काढायचं म्हणजे काय करायचं, वर्गाची खालची वर्ग मर्यादा आणि वरची वर्ग मर्यादा. आता 2 उदाहरण आहेत आपल्याकडं, एक अखंडितपण आहे आणि खंडितपण आहे. बघा दोन्ही आपण सॉल्व्ह करून बघूया. बघा क्लास, आपण काय बघतोय, क्लास मार्क बघतोय, बरोबर. क्लास मार्क, क्लास विड्थ बघितली. क्लास विड्थ 2 वर्गांतला मर्यादातला फरक, म्हणजे यांच्यावर मर्यादेतला फरक आपल्याला किती मिळाला, 5 ते 10चे वर्गांतर किती आलं रे मित्रांनो, 5 आलं, बरोबर. आता मला काय काढायचं आहे, वर्गमध्य काढायचं आहे, क्लास मार्क काढायचे आहेत. म्हणजे 11 ते 15चा वर्गमध्य काढायचं आहे मला. 11 ते 15चा वर्गमध्य काढताना मला काय करायला पाहिजे, लोअर लिमिट किती आहे मित्रांनो 11, हायर लिमिट किती आहे 15. दोघांची काय करायची, मध्य काढायचं आहे, सरासरी काढायची आहे. म्हणजे काय करायचं, दोघांची बेरीज भागिले एकूण संख्या. संख्या किती आहेत 11 आणि 15, म्हणजे 2 संख्या आल्या भागिले 2. ज्या संख्या असतील त्यांनी भागायचं. 11 आणि 15ची बेरीज किती आली मित्रांनो 26 आली. 26 भागिले 2 किती येतील 13. मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं, वर्गमध्य मिळाला. 11 ते 15 या वर्गाचा म्हणजे या ग्रुपचा या क्लासचा वर्गमध्य किती आला माझा 13 आला. आता काय करूया, मगाचं क्लासिफिकेशन आपलं बघूया. 6 ते 10 हा एक ग्रुप आहे आणि 5 ते 10 एक ग्रुप आहे. बघा 6 ते 10चा आपल्याला काढायचा आहे. 6 ते 10 काय करणार मग, 6 अधिक 10 16, 16 भागिले 2, म्हणजे या ग्रुपचा वर्गमध्ये किती आला रे मित्रांनो 8 आला. आता डायरेक्ट करत चला, आता प्रत्येक वेळेला दोघांची बेरीज करणार भागिले 2 असं करू नका. 6 अधिक 10 16, 16 भागिले 2 किती आला 8, यांचा वर्गमध्ये किती आला रे मित्रांनो 8 आला. ओके. 11 अधिक 15 किती आले 26, 26 भागिले 2 किती आले 13, याचा वर्गमध्ये मला किती मिळाला 13 मिळाला. आता इकडे या, 10 अधिक 5 किती आले 15, 15 भागिले 2 म्हणजेच किती आला यांचा वर्गमध्य 7.5 आला. म्हणजे याच्यामध्ये एक लक्षात मला काय सांगायचं आहे बघा, आता लक्षात घ्या. 10 अधिक 5 15, 15 भागिले 2 25, 10 अधिक 15 25, 25 भागिले 2 12.5. बघा मला चारही ग्रुपचे काय मिळाले वर्गमध्ये मिळाले. अशा पद्धतीचे प्रश्न आपल्याला जसं आपण पुढे जाऊ त्यावेळेला आपल्याला लक्षात येईल कोणत्या पद्धतीचे आपल्याला प्रश्न विचारले. आता हा सगळा बेसिक पार्ट आपण कव्हर केला. मग याच्यामध्ये एक लक्षात येईल, ज्या वेळेला हे जे ग्रुप अखंडित असतात, बघा अखंडित आहेत ना, 5 ते 10 11 ते 15, या अखंडित वर्गांचा वर्गमध्य हा कसा दिसतो आपल्याला, अपूर्णांकात आलेला दिसतो ना 7.5. पूर्णांक आहे का नाही, 7.5 फ्रॅक्शन जो काय असेल तो तुम्हाला याच्यामध्ये दिसतो 7.5 12.5. तोच खंडित वर्गांचा कसा आहे, पूर्ण संख्या म्हणजे पूर्णांक आहेत ना, हे 8 13 हा फरक आहे. हे लक्षात घ्या. याचंच आपल्याला हे लक्षात घ्यायचं आहे, म्हणजे वर्गमध्य काढणं, वर्गांतर किती आहे, लोअर लिमिट काय आहे, अप्पर लिमिट काय आहे, अशा पद्धतीचे प्रश्न विचारलेले दिसतात. मध्य काढा, म्हणजे इथं विचारलं हा वर्गमध्य, त्यानंतर आहे वर्गांतर, त्यानंतर वारंवारता, क्लास लिमिट्स, क्लास हे काय आहे हे आपल्याला पुढच्या क्वेश्चन्समध्ये येणार आहे. त्यामुळे हे बेसिक आहे, हे आपल्याला शिकणं गरजेचं होतं. आपण एक एक टर्म सगळ्या बघितल्या, एक्सप्लोर केल्या, काय वेगवेगळं आहे हे पण बघितलं. अखंडित वर्गांच्या बाबतीत खंडित वर्गांच्या बाबतीत काय फरक पडतो हे देखील बघितलं. खंडित वर्गांचा वर्गमध्य अखंडित वर्गांचा वर्गमध्य कसा फरक असतो हे देखील वेगवेगळ्या उदाहरणांमधून बघितलं. आता आपण एक्झाम्पल्सकडे येऊया. हे सगळं बेसिक झालं, ठीक आहे. आता या जसं मगाशी मी सांगितलं
असमावेशक पद्धती म्हणजे अखंडित वर्ग आणि खंडित वर्ग हे दोन वेगवेगळे आपले वितरण सारणी आपल्याला तयार करायच्या होत्या. बघा 6 ते 10, 11 ते 15 आणि 16 ते 20. 6 ते 10, 11 ते 15 आणि 16 ते 20. मुद्दा कुठं उपस्थित होतो माहिती आहे काय? मला मार्क आहेत 10.3, 15.7. आता मला हे 2 मार्क कुठं ठेवायचे इथनं खरा प्रश्न चालू होतो. आतापर्यंत प्रश्न कसे होते? पूर्णांकात होते, त्यामुळे नव्हते. आता इथं अपूर्णांक आहे ना, 10.3 आणि 15.7 अशा पद्धतीचं मार्क्स पडलेत. आता ह्या चार्टमध्ये मला 10.3 कुठं ठेवायचे हे समजतच नाही. सर हे तर 10 ते 10 पर्यंत, 6 ते 10 पर्यंतचा आहे हा ग्रुप किती आहे? 11 ते 15 पर्यंतचा आहे. याच्यात 10.3 ला स्थानच नाही आहे. 10.3 कुठं ठेवायचा? इथून प्रश्न चालू होतो. त्यामुळं त्यांना थोडीशी डेव्हलपमेंट काय करायला लागली? एक असमावेशक पद्धती म्हणजेच काय झाली? अखंडित वर्गाची, अखंडित जो वर्ग असेल तो त्यांना इंट्रोड्यूस करावा लागला. ते आपण बघितलं मग अशा स्लाईडमध्ये मी तुम्हाला दाखवलं, तेच इथं आपण बघतोय. फक्त आपल्याला 10.3 आणि 15.7 कुठं ठेवायचे हे फक्त आपल्याला ह्याच्यामध्ये बघायचं आहे. आता लक्षात घ्या, 5 ते 10 मध्ये गुण असणारे विद्यार्थी किती आहेत रे मित्रांनो? 1. ओके. आता तुम्ही म्हणाल सर याच्यामध्ये एक अप्पर लिमिट आणि लोअर लिमिटची कॉन्सेप्ट मी तुम्हाला सांगितली. बघा 5 ते 10 हा एक वर्ग आहे. हे समजलं सगळ्यांना? हा चार्ट इथपर्यंत समजला. आता येऊया अखंडित. अखंडित म्हणजे काय? 5 ते 10, 10 ते 15, 15 ते 20, 20 ते 25 असा ग्रुप ज्या वेळेला असतो तो ग्रुप काय झाला आपला? अखंडित. म्हणजे इथं ब्रेकच होत नाही आहे बघा. एका वर्गाचं लोअर लिमिट हे दुसऱ्या वर्गाचं अप्पर लिमिट असतं. तो वर्ग कोणता झाला? अखंडित वर्ग. ती पद्धती कोणती झाली? असमावेशक पद्धती. ज्याच्यामध्ये ग्रुप असतात, एखाद्याचं अप्पर लिमिट हे दुसऱ्याचं लोअर लिमिट असत नाही, त्याच्यामध्ये ग्रुप हे वेगवेगळे असतात. ती काय झाली आपली? खंडित वर्ग. खंडित वर्ग म्हणजेच समावेशक पद्धती. दुसरा चार्ट आहे आपला असमावेशक पद्धतीचा. असमावेशक पद्धती म्हणजे आपली अखंडित वर्ग. बघा याच्यावर लक्षात ठेवू शकतो. अखंडित, असमावेशक, समावेशक, खंडित अशा पद्धतीनं देखील तुम्ही लक्षात ठेवू शकता. इथं आलंय असं काही विचारत नाहीत बरं का परीक्षेमध्ये, याच ह्यानं सोडवा. फक्त आपण थोडंसं बेसिक पार्ट आहे. पुढच्या मीन मोड मीडियन काढताना याचा काय उपयोग होतो हे पहिल्यांदा शिकायचं आहे. हे शिकल्यानंतर त्याच्याकडे जाऊया आपण. हा बेसिक पार्ट आहे, अगदी खूप बेसिकली मी तुम्हाला समजावून सांगतो हे सगळं. आता आपल्याला काय लक्षात आलं? हा जो वर्ग आहे, हे जे ग्रुप आहेत, हा जो क्लास आहे, हा कशाचं वर्ग उदाहरण आहे? एक अखंडित वर्गाचं उदाहरण आहे. मग आता प्रश्न आपल्याला पडतो, हे जे मार्क्स मिळालेत, हे जे प्राप्तांक आहेत, यांचा एक ही वितरण सारणी आपल्याला तयार करायची आहे. आता मला काय आहे? ओके, मला काय करायचं आहे? आता 6 मार्क्स पडणारा विद्यार्थी कुठल्या ग्रुपमध्ये येणार, कुठल्या क्लासमध्ये येणार ते मांडायचं आहे. ठीक आहे, 6चा मार्क्स असणारा विद्यार्थी मला कोणता ग्रुप दिसतोय सर? 5 ते 10 या ग्रुपमध्ये 6 येणार का? येस येणार. मग आता खरा प्रश्न येतोय 10 आणि 10.3 ला कुठं ठेवायचा? आता सर तुम्ही म्हणत होता काय की 10 पर्यंत असणारे म्हणजे 10वी पर्यंत असणारे ह्या ग्रुपमध्ये टाकायचे पूर्वी. ओके, पूर्वी 10 मार्क्स असणारे तुम्ही ह्या ग्रुपमध्ये टाकत होता. पण ज्यावेळेला तुम्ही अखंडित वर्गाची वितरण सारणी, अखंडित वर्ग तयार करून वितरण सारणी तयार करता, त्यावेळेला त्याचं लोअर लिमिट आणि अप्पर लिमिट काय असतं ते बघा नीट. 5 ते 10 ज्या वेळेला तुम्ही वर्ग तयार करताना त्यावेळेला त्याचं अप्पर लिमिट 10 असत नाही तर 9.99 असतं. म्हणजे 10 आणि 10च्या पुढचे जेवढे असतील ना ते तुम्हाला पुढच्या वर्गामध्ये टाकायला लागतील. म्हणजे लक्षात घ्या, 5 ते 10 जो वर्ग आहे ना, त्या 5 ते 10 या वर्गाचं अप्पर लिमिट 10 नाही आहे, त्याचं अप्पर लिमिट 9.99चं आहे. जर 10 आला, 10.1 जरी आला किंवा 10 जरी आला तरी तो तुम्हाला पुढच्या ग्रुपमध्ये टाकायला पाहिजे. हाच फरक आहे. हेच लक्षात घ्या, दोन्ही वितरण सारणीमधला फरक, खंडित वर्गातला आणि अखंडित वर्गातला. अखंडित वर्गामध्ये अप्पर लिमिट काय असणार आहे? 10 नाही आहे, 9.99 आहे. इथं ती अप्पर लिमिट किती होती? खंडित वर्गामध्ये 10 होती, पण इथं तसं नाही आहे. हाच तर फरक आहे दोन वितरण सारणीमधला, अखंडित आणि खंडितमधला. अखंडितमध्ये अप्पर लिमिट 9.99, 10 आणि 10.1 आणि त्याच्या पुढचे सगळे जे काय असतील ते सगळे पुढच्या वर्गामध्ये येणार. हाच फक्त फरक आहे, हेच लक्षात घ्या फक्त. याच्यावरून आपल्या लक्षात काय आलं? 10 आणि 10.3 कुठे येणार? तर दुसऱ्या वर्गामध्ये येणार. म्हणजे 10 आणि 10.3 कुठे येणार? इथं येणार. 11 कुठे येणार? इथं आला.
आता प्रश्न आला 15.7. सर मग 15 इथं लिहायचं का? नाही लिहायचं. 15 म्हणजे 14.99 पर्यंत आपण ह्या वर्गात लिहू शकतो. 2 नंबरच्या वर्गामध्ये. हा पहिला वर्ग, हा दुसरा, हा तिसरा आणि हा चौथा वर्ग. बरोबर, 4 वर्ग आहेत आपल्याकडं. 10 लिहिणार का कुठं? 10 इथं लिहिणार का? नाही, 10 या वर्गात नाही लिहायचे, 10 पुढं लिहायचे. याची अप्पर लिमिट 9.99, जास्तीत जास्त कितीपर्यंत? 9.99 पर्यंत. कधी अखंडित वर्गांच्या बाबतीत जर तेच वर्ग खंडित असते तर 10 कुठं लिहायला लागला असता मला, ज्याचं अप्पर लिमिट आहे 6 ते 10, 10चा म्हणजे ह्या वर्गाचा अप्पर लिमिट 10, म्हणून 10 मला कंपल्सरी इथंच लिहायला लागला असता. पण अखंडित वर्गाच्या बाबतीत त्याचं अप्पर लिमिट 10 नसून 10च्या अगदी अलीकडं म्हणजे 9.99, 15च्या बाबतीत 14.99, 20च्या बाबतीत 19.99 हे त्याचं काय झालं? अप्पर लिमिट झालं. म्हणजे ही संख्या ह्या ग्रुपमध्ये 10 ही संख्या ह्या ग्रुपमध्ये न लिहिता त्याच्या पुढचा जो वर्ग आहे, क्लास आहे, ग्रुप आहे, त्याच्यामध्ये मला लिहायला पाहिजे. मग मला काय लक्षात आलं? ठीक आहे, 1 2 3 अजून किती आहेत? 4 आणि 5. म्हणजे मला ह्या ग्रुपमध्ये 10 ते 15 ग्रुपमध्ये किती मिळाले? प्राप्तांक 5 प्राप्तांक मिळाले. 15 ते 20 मध्ये किती आहेत मित्रांनो? 1 2 आणि 3. 15 ते 20 मध्ये किती आहेत माझ्याकडं? 3. मग आता इथे काय चूक झाली? 20 पण आपण मोजला, बरोबर आहे. मग 20 येणार का ह्या ग्रुपमध्ये? तर 20 तर येणार नाही. 20 कोणत्या ग्रुपमध्ये येईल? पुढच्या ग्रुपमध्ये यायला पाहिजे, 20 ते 25 मध्ये. म्हणजे 15 ते 20 मध्ये किती आले मित्रांनो? हा एक आला आणि हा एक आला. 20 येणार का? नाही येणार. अखंडित वर्ग बघतोय आपण, अखंडित वर्गाच्या बाबतीत येणार नाही. म्हणजे 15 ते 20 मध्ये किती आले मला? 2 आले. त्यानंतर 20 कुठं आला? इथं आला. अशा पद्धतीने एक वितरण सारणी तयार केली. या काय चाळ्याच्या खुणा. नंतर फ्रिक्वेन्सी मांडायची. फ्रिक्वेन्सी म्हणजे वारंवारता. 5 ते 10 मधले नंबर किती वेळेला आले? 1 वेळेला आले. 10 ते 15 मध्ये नंबर किती वेळेला आले? 5 वेळेला आले. 15 ते 20 मधले नंबर किती वेळेला आले? 2 वेळेला. 20 ते 25 मधला 1 वेळेला. बघा, 5 आणि 1 6, 6 आणि 2 7 आणि 1 8. टोटल किती आली? म्हणजे फ्रिक्वेन्सीची बेरीज म्हणजे एन किती आला माझा? 8 आला. अशा पद्धतीनं आपण वितरण सारणी बघितल्या, वेगवेगळे प्रकार बघितले. वर्गीकृत, अवर्गीकृत, अखंडित, खंडित, हे सगळे प्रकार आहेत. फक्त आपल्याला ह्याचं शिकायचं कशासाठी आहे? ज्यावेळेला आपण हायर लेवलचे क्वेश्चन म्हणजे मीन काढताना या वितरण सारणींचा कसा फायदा होतो, त्यानंतर क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी अजून एक नवीन टर्म येईल आपल्याला, त्याचा उपयोग कसा होतो, मीन काढताना, मीडियन काढताना क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीचा वापर कसा होतो ते आपल्याला बघायचं आहे. बघा, इथंपर्यंत आपण शिकलो, वारंवारता वितरण सारणी शिकलो. आता पुढची स्लाईड. आता पुढच्या स्लाईडमध्ये आपल्याला सगळ्यांचा फरक जो आहे तो लक्षात आला. वर्गीकृत, अवर्गीकृत. अवर्गीकृत म्हणजे डेटा ग्रुप तयार केलाय का? कोणत्याच प्रकारचा ग्रुप तयार केला नाही. कोणत्याही प्रकारचा ग्रुप तयार केला नसतो, तो काय झाला आपला? अवर्गीकृत. बघा, कोणत्याही प्रकारचा ग्रुप तयार केला जात नाही, वर्ग तयार केला जात नाही, तो म्हणजे काय झाला? अवर्गीकृत. आता ग्रुप तयार केले, मग ग्रुपचे परत 2 पार्ट पडले. कोणते 2 पार्ट? असमावेशक आणि समावेशक. मग असमावेशक म्हणजे आपला काय झाला? अखंडित. समावेशक म्हणजे काय झाला? खंडित. दोन्ही पद्धती आपण बघितल्या. समावेशक पद्धती पण बघितली, असमावेशक पद्धती पण बघितली. असमावेशक पद्धती म्हणजे अखंडित पद्धती. असमावेशक म्हणजेच काय होतं? अप्पर लिमिट आणि लोअर लिमिट. एका वर्गाचं अप्पर लिमिट हे दुसऱ्या वर्गाचं काय असतं? लोअर लिमिट. म्हणजे बघा, एका वर्गाचं अप्पर लिमिट हे दुसऱ्या वर्गाचं लोअर लिमिट आलं की समजायचं ही अखंडित वर्ग वितरण सारणी आहे, म्हणजेच ही असमावेशक वर्ग वितरण सारणी आहे. आणि असंच समजा आढळलं नाही, एका वर्गाचं अप्पर लिमिट आहे दुसऱ्या वर्गाचं लोअर लिमिट नाही आहे, कधी ग्रुप क्लासिफिकेशन वर्गीकृत सारणीमध्ये असं तुम्हाला अप्पर लिमिट दुसऱ्याचं लोअर लिमिट दिसत नाही असं समजलं ना, लगेच ती समावेशक पद्धती म्हणजेच काय? खंडित वर्ग पद्धती. ओके, अशा पद्धतीनं वितरण सारणी आपण बघितली. वारंवारता वितरण सारणी. वारंवारता वितरण सारणी 2 प्रकारची, एक अवर्गीकृत, वर्गीकृत. वर्गीकृतचे परत 2 प्रकार. वर्गीकृतमध्ये एक अखंडित, दुसरी खंडित. अखंडितचं दुसरं नाव काय? असमावेशक. आणि खंडितचं दुसरं नाव काय? समावेशक. हा सगळा बेसिक पार्ट बघतोय आपण. वितरण सारणी बघितली, त्यानंतर पुढच्या स्लाईडमध्ये या. आता प्रश्न काय विचारले जातं एक्झाममध्ये ते बघा. अगदी बेसिक लेवलचे प्रश्न बघतोय आपण. 20 ते 25 या वर्गाची खालची आणि वरची वर्गमर्यादा लिहा. म्हणजेच काय? लोअर लिमिट आणि अप्पर लिमिट विचारले. लोअर लिमिट आणि अप्पर लिमिट काढायचं मला. 20 ते 25 म्हणजे 20चं लोअर लिमिट काय असणार आहे? 20 ते 25 या वर्गाचं 20 हे काय झालं? लोअर लिमिट. आणि 25 काय झालं? अप्पर लिमिट. म्हणजे काय झालं? 20 काय झाला? 20 काय झाला? लोअर लिमिट. आणि हा काय झाला? अप्पर लिमिट.
25 अप्पर लिमिट, 20 लोअर लिमिट. दुसरा प्रश्न काय विचारला मला, 35 ते 40 या वर्गाचा वर्गमध्ये काढायचा. मग वर्गमध्ये काढायचं म्हणजेच काय करायचं, लोअर लिमिट आणि अप्पर लिमिटची बेरीज करायची भागिले एकूण संख्या. किती संख्या आहेत, एकूण संख्या म्हणजे तुम्ही म्हणाल सर 35 आणि 40 मधल्या संख्यांची बेरीज का, नाही तर अप्पर लिमिट आणि लोअर लिमिटची बेरीज करायची. अप्पर लिमिट आणि लोअर लिमिट टोटल किती झाले, दोनच झाले ना. हे 35 अधिक 40 किती आले, 75. 75 भागिले 2 किती आले, 37.5. बघा अशा पद्धतीचे प्रश्न आपण घेतोय. 35 ते 40 वर्गाचा वर्गमध्ये, वर्गमध्ये काढताना काय करायचं, अप्पर लिमिट आणि लोअर लिमिटची बेरीज भागिले 2. म्हणजे खालची वर्ग मर्यादा अधिक वरची वर्ग मर्यादा भागिले 2. काढलं उत्तर मला किती मिळालं, 37.5. दोघांची बेरीज केली, बेरीज झाली 75. बघा प्रश्न नंबर 3, 25 आणि 35. 25 आणि 35 या वर्गाची वरची वर्ग मर्यादा. 25 आणि 35 हा क्लास आहे, क्लासचे अप्पर लिमिट विचारले. अप्पर लिमिट किती असणार विद्यार्थ्यांनो, 35, म्हणजे ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. 25 ते 35 या वर्गाचा वर्गमध्ये विचारला आहे. वर्गमध्ये म्हणजेच काय करायचं, अप्पर लिमिट आणि लोअर लिमिटची बेरीज. 25 अधिक 35, 25 अधिक 35 किती आले मित्रांनो, 60. 60 भागिले 2, म्हणजे या प्रश्नाचं उत्तर किती येईल, 30. 25 ते 35 या वर्गाची वर्गमध्ये किती आहे मित्रांनो, 30. बघा ही शिका पटकन, कारण ज्या वेळेला आपण मीन काढतोय त्यावेळेला आपल्याला बऱ्याच ठिकाणी वर्गमध्ये काढायचा असतो. त्यामुळे त्यावेळेला प्रत्येक ठिकाणी बेरीज करणार, मग भागिले 2 करणार. त्यापेक्षा स्मार्ट अप्रोच काय करा, 25 आणि 35 यांचा जो अज्युम मीन असतो, म्हणजे आपण जसं जसं पुढे जाऊ त्यावेळेला मी तुम्हाला सांगतो अज्युम मीन काय असतो. या दोघांमधली संख्या असणार आहे, ती कशी काढायची आपण बघूया. आपण शिकलो अप्पर लिमिट, लोअर लिमिट, नंतर वर्गमध्य काढायचा कसा ते आपण शिकलो. बघा त्यानंतर काय विचारलं जातं आपल्याला, त्यानंतर विचारलं जातं आपल्याला वितरण सारणी पूर्ण करा. असा प्रश्न काही येणार नाही परीक्षेला, पण आपण प्रॅक्टिस म्हणून इथं घेतोय. वितरण सारणी 12 ते 13, तळाच्या खुणा किती आहेत, 5, म्हणजे फ्रिक्वेन्सी किती असणार आहे, 5. फ्रिक्वेन्सी किती आली, 5. त्यानंतर 13 ते 14 मधले तळाच्या खुणा किती आहेत, 14. 14 खुणा आहेत म्हटल्यानंतर फ्रिक्वेन्सी किती असणार आहे, 14. त्यानंतर 14 ते 15 मधली फ्रिक्वेन्सी दिलेली नाही आहे, आपल्याला ती फाइंड आउट करायची. 15 ते 16 मधल्या तळाच्या खुणा किती आहेत मित्रांनो, 4. ठीक आहे. याच्यावरून मला काय मिळालं, टोटल विद्यार्थ्यांची संख्या किती दिली आहे बघा, एन दिले 35. तर 35 ही टोटल विद्यार्थ्यांची संख्या असेल, टोटल वारंवारतेची बेरीज असेल. तर ही वारंवारता बघा, 5 अधिक 14 किती झाले, 19. 19 आणि 4 किती झाले, 23. 35 मधनं मी 23 भागले तर किती उरत आहेत मित्रांनो, 12. ओके. असं रिव्हर्स इंजिनिअरिंग करायचं. वारंवारता, याच्यावरनं वारंवारता लिहिली, वारंवारता दिली, टोटल वारंवारता किती आहे माझी, 35. 35 मधनं ह्या उरलेल्यांची बेरीज केली, त्यातनं मला हा जो न दिलेला फ्रिक्वेन्सी होती ती मिळाली 12. या 12वरनं मला आता ताळ्याच्या खुणा मांडता येतील का रे, 1 2 3 4 5, 1 2 3 4 5, 1 आणि 2. अशा पद्धतीनं मी वितरण सारणी पूर्ण केली का, यस डेफिनेटली. बघा अशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात का परीक्षेमध्ये, तर विचारले जाणार नाहीत. आपल्याला काय शिकायचं आहे, आपण हा बेसिक पार्ट का रिपीट करतोय, तर याची तुम्हाला सवय व्हावी, जेणेकरून याच्यावर आधारित असणारे प्रश्न आपल्याला सोडवता येतील, पटकन सोडवता येतील. तशाच पद्धतीची वितरण सारणी बघूया आपण. ताळ्याच्या खुणा करायच्या आहेत. प्रश्न आहे बघा, 3 किती वेळेला रिपीट होतोय बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 10 वेळेला झाला, म्हणजे 3ची फ्रिक्वेन्सी किती आली, 10. ताळ्याच्या खुणा 1 2 3 4 5, 1 2 3 4 5 किती आली फ्रिक्वेन्सी, 10. त्यानंतर 4 किती वेळेला होतोय बघा रे मित्रांनो, 4. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. 4 किती वेळेला रिपीट झालेला दिसला मला, 11, म्हणजे 4ची फ्रिक्वेन्सी 11. ताळ्याच्या खुणा म्हणताना 1 2 3 4 5, 1 2 3 4 5 आणि 1, टोटल किती आले, 11 आले. त्यानंतर कोण दिसतोय मला, त्यानंतर मला दिसतोय 5. 5 शोधायचा आहे मला. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11.
ओके 11. 1 2 3 4 5 1 2 3 4 5 आणि 1 11. बरं मला सांगा, हा जो अशा पद्धतीचा आपण डेटा करतोय, असं करणं योग्य वाटतंय का तुम्हाला? नाही ना. म्हणजे अशा पद्धतीचं परत ताळ्याच्या खुणा मांडणं आणि असं करणं ही किती वेळखाऊ आहे. पण आपल्याला इथं काय म्हटलंय, अवर्गीकृत वितरण सारणी तयार करणं हा प्रश्न विचारलाय. त्यामुळे आपण याचे ग्रुप तयार करू शकतो का? नाही. म्हणजे आपल्याला प्रश्न काय विचारलाय, अवर्गीकृत वितरण सारणी तयार करणं. त्यामुळे आपल्याला नाईलाजानं काय करायचं आहे, प्रत्येक प्राप्तांक आहे, प्रत्येक प्राप्तांक किती वेळा रिपीट झाला त्या पद्धतीनेच आपल्याला वितरण सारणी तयार करायची आहे. मग समजा वर्गीकृत वितरण सारणी तयार करणं असा प्रश्न असता तर मग आपल्याला ग्रुप तयार करायला असता 3 ते 5 आणि त्याच्यानंतरचा म्हणजे 6 ते 10 किंवा 1 ते 5 आणि 6 ते 10 असा ग्रुप तयार केला असता आणि आपण हा सगळा वितरण सारणी तयार केली असती. फक्त इथं काय शिकायचं आपल्याला, वारंवारता वितरण सारणी कोणती, तर अवर्गीकृत असल्यामुळे आपल्याला वर्ग तयार करता येत नाहीत. त्यामुळं प्रत्येक प्राप्तांक लिहावा लागेल आणि प्रत्येक प्राप्तांकांची वारंवारता आपल्याला शोधायला लागेल. आता आपण 5 पर्यंत आलो. पुढचे प्राप्तांक बघूया. 6 किती वेळेला येतोय, 1 2 3 4 त्यानंतर 5 6 आणि 7. 7 वेळेला 6 आला म्हणजे 7ची फ्रिक्वेन्सी किती आहे, 7. की त्यानंतर कोण येतोय बघा, त्यानंतर येतोय 7. 1 2 3 4 5 6. हा किती वेळेला आला, 6 वेळेला आला. 1 2 3 4 5 आणि 1 6 वेळेला आला. या सगळ्या प्राप्तांकांची ज्या वेळेला आपण बेरीज करू त्यावेळेला आपल्याला टोटल 45 ही आली पाहिजे. 45 म्हणजे 45 विद्यार्थी आहेत. म्हणजे वारंवारता ही आपले कोणा इतकी येते, टोटल विद्यार्थ्यांइतकी आली पाहिजे. बघा 10 अधिक 11 21, 21 आणि हे 11 32, 32 आणि 7 किती झाले, 39, 39 आणि 6 45. म्हणजे आपल्याला टोटल फ्रिक्वेन्सी किती मिळाली विद्यार्थ्यांनो, 45. दिसत नाही आहे का बघा, टोटल बेरीज किती आली यांची, 45 आली. बरोबर आहे. ही किती आहे, 6 आहे. बघा अशा पद्धतीनं आपण या प्रश्नाची उकल केली. काय विचारलं होतं आपल्याला, अवर्गीकृत वितरण सारणी. अवर्गीकृत वितरण सारणी बघितली. बघा पुढचा प्रश्न काय विचारला आहे. ठीक आहे, आपल्याला पुढचा प्रश्न काय विचारला आहे, पायची किंमत दिली आहे आणि त्यावरनं आपल्याला अवर्गीकृत वितरण सारणी तयार करायची आहे. अवर्गीकृत वितरण सारणी. बरं ठीक आहे. मग इथं 0 किती वेळा आलाय मित्रांनो, 0 फक्त एकदा आलाय बघा इथं. तेच मांडलं मी इथं, ताळ्याची खुणा 1 होती, फ्रिक्वेन्सी 1. 1 किती वेळेला आलाय, 2 वेळेला आला. 1 1 ओके. 1 किती वेळेला आलाय बघा. ठीक आहे, 1 किती वेळेला आलाय आपण परत एकदा चेक करूया. 1 2 बघा, 1 2 3 4 आणि 5 वेळेला आलाय, 5 वेळेला 1 2 3. म्हणजे फ्रिक्वेन्सी जी वितरण सारणी आहे ती आपली कशी आली, ती किती आली, 5. त्यानंतर 2चे बघायचे आपल्याला. 1 2 3 4 5 ओके. हा पण किती वेळेला आला, 2 5 वेळेला. 1 2 3 4 5. हा देखील 5. 3 किती वेळेला आलाय बघा. अशा पद्धतीनं काय करायचे आपल्याला, वितरण सारणी तयार करायची आहे. 1 2 3 4 5 6 7 8. हा किती वेळेला, 8 वेळेला आला. 1 2 3 4 5 1 2 3 8 आले. 4 किती वेळेला आलाय बघा रे मित्रांनो, 4 इथे एकदा आला. 1 2 3 4. 4 किती वेळेला आलाय, 4 वेळेला आलाय. 4 किती वेळेला आलाय, 4 वेळा. 1 2 3 नंतर 4. ओके. म्हणजे हे 1 2 3 4. ठीक आहे. 5 5 बघा. 1 2 3 4 नंतर 5. 5 देखील किती वेळेला आलाय, 5 वेळेला. 1 2 3 4 5.
6 बघा, 1 2 3 4, 4 वेळेला आलाय 6, 1 2 3 4. त्यानंतर 7 बघा, 1 2 3 4, 1 2 3 4. 8 बघा आता, 1 2 3 4 5, 5 वेळेला आलाय 8, 1 2 3 4 5. 9 किती वेळेला आलाय बघा रे मित्रांनो, 1 2 3 4 5 6 7. ओके, 7 आहेत, 1 2 3 4 5 6 7. तर या सगळ्यांची बेरीज आपली किती यायला पाहिजे, 50 दशांश स्थळ आहेत, म्हणजे या सगळ्यांची बेरीज 50 आली पाहिजे. 5 अधिक 1 6, 6 आणि 5 11, 11 आणि 8 19, 19 आणि 4 23, 23 आणि 5 28, 28 आणि 4 32, 32 आणि 4 36, 36 आणि 5 41, 41 आणि 7 48. म्हणजे 2 अंक अजून मिस होत आहेत. ते आपले कुठं आहेत ते आपल्याला परत एकदा क्रॉस व्हेरीफाय करा. कोणता अंक मिस होतोय, 0 मिस होतोय का बघा. माझ्या अंदाजानं 0च फक्त घ्यायचा राहतोय, कारण इथं एक घेतलाय, हा इथला एक राहतोय, इथं एक ॲड झाला की बेरीज वाढेल परत. अजून काय चुकतंय का बघा. 5 आणि 2 7, 7 आणि 5 12, 12 आणि 8 20, 20 आणि 4 24, 24 आणि 5 29, 29 आणि 4 33, 33 आणि 4 37, 37 आणि 5 37 आणि 5 42 आणि 7 49. म्हणजे अजून एक अंक कोणता तरी राहिला आहे आपला मोजायचा. बघा परत एकदा चार्ट बघा. अशा पद्धतीनं आपल्याला शिकायचं काय, याच्यामध्ये वितरण सारणी. प्रश्न कोणता विचारलाय, अवर्गीकृत वितरण सारणी तयार करा. अवर्गीकृत वितरण सारणी बघितली आपण, वर्गीकृत वितरण सारणी बघितली. शिकायचं काय, फक्त आपल्याला वितरण सारणी तयार करायची. अशा पद्धतीचा प्रश्न आपल्याला अपेक्षित आहे का नाही, फक्त प्रॅक्टिस म्हणून आपण बघतो याच्याकडं, कशा पद्धतीनं वितरण सारणी तयार करायची आहे. हा परत एकदा क्रॉस व्हेरीफाय करा. हा प्रश्न एखादा अंक मिसप्लेस होऊ शकतो ज्यावेळेला अशा पद्धतीचा प्राप्तांक जास्त असतात ना, जवळपास 50 प्राप्तांक आहेत. 50 प्राप्तांक त्या सारणीमध्ये फिट करणं हेच आपलं याचा प्रश्न सॉल्व्ह करायचा होता. आता प्रश्न विचारले काय जातात ते बघा. इथं काय प्रश्न विचारला जात आहे, 46 विद्यार्थ्यांचे पेन्सिल, ओके ठीक आहे, पेन्सिलींची लांबी आहे, ठीक आहे. आता वर्ग कसे तयार करायचे, आपल्याला असमावेशक वर्ग तयार करायचे. बघा असमावेशक पद्धतीने असमावेशक वर्गीकृत वितरण सारणी. मग आजपर्यंत आपण बघितले ते अवर्गीकृत होते, आता आपण बघतोय ते वर्गीकृत वितरण सारणी. बघा 0 ते 5 मधले कोण कोण आहेत बघा. 1, आता 5 येणार का मित्रांनो, नाही येणार. 5 पुढच्या वर्गामध्ये येणार, हे 5 ते 10 या वर्गामध्ये येणार. आपण कोणती बघतोय, असमावेशक बघतोय, अखंडित बघतोय, त्यामुळे 5 हा पुढच्या वर्गामध्ये येणार. म्हणजे ह्या वर्गाची जास्तीत जास्त लिमिट किती आहे, 4.99 पर्यंत. त्यामुळे 5 या वर्गामध्ये न येता पुढच्या वर्गामध्ये येणार. एक झाला. त्यानंतर दुसरा कोणता आहे, 2 3, त्यानंतर 4, त्यानंतर 5. ओके 5. म्हणजे या वर्गामध्ये मला किती मिळाले, 1 2 3 4 5. आता बऱ्याच विद्यार्थ्यांचा डाऊट असणारा हा पॉईंट. तर 5 कुठं, आता 5 आणि 5 ते 10चा ग्रुप शोधायचा. म्हणजे हा एक आला ऑब्विसली. आता 5 इथे येणार बघा, लक्षात घ्या. 5 मागच्या ग्रुपमध्ये न येता पुढच्या ग्रुपमध्ये येईल. कधी, यावेळेला आपण असमावेशक पद्धतीने पद्धतीने जे अखंडित वितरण सारणी तयार करतो, त्यावेळेला जे अप्पर लिमिट असतं त्याच्याकडे थोडंसं काळजीपूर्वक बघायचं. याचं अप्पर लिमिट जे आहे 5, म्हणजे 5 या ग्रुपमध्ये न येता पुढच्या ग्रुपमध्ये येणार, एवढं लक्षात घ्यायचं. 5 इथं आला, ठीक आहे. अजून काय असेल, 3 4, ओके. अजून काय असेल, 5 असेल, त्यानंतर 6, त्यानंतर 7 8 9, नंतर 10 11 12 13 14 15 16 17 18, टोटल 18 येतील बघा. 1 2 3 4 5, 1 2 3 4 5, 1 2 3 4 5, 1 2 3, टोटल किती आले माझे, 18 आले. मग आता 10 कुठं मांडायचं, 10 या ग्रुपमध्ये येणार का, नाही. 10 पुढच्या ग्रुपमध्ये येणार. कधी, अखंडित, ज्या वेळेला अखंडित करतो त्यावेळेला.
अखंडित कशावरून ओळखायचं? अप्पर लिमिट बघायचं. एकाचं अप्पर लिमिट आहे, दुसऱ्याचं लोअर लिमिट. एकाचं अप्पर लिमिट आहे, दुसऱ्याचं लोअर लिमिट आलं, लगेच काय म्हणायचं? तर हे अखंडित आहे, असमावेशक आहे. हे असमावेशक आहे म्हटल्यानंतर आपल्याला 5 कुठं मांडायचं, 10 कुठं मांडायचं? तर पुढच्या वर्गामध्ये. म्हणजे अप्पर लिमिट आणि दुसऱ्याचं लोअर लिमिट. म्हणजेच हे 5 कुठे येणार? पुढच्या वर्गात येणार. 10 कुठे येणार? पुढच्या वर्गात येणार. आता 10 कुठं मांडणार आपण? 10 कुठं मांडणार? आता उरलंय काय? त्यातला 8.5 घ्यायचा राहिला का? बघा, हा 8.5 घ्यायचा राहिला आहे. 8.5 आणि 7 हे 2 घ्यायचे राहिलेत. म्हणजे इथं टोटल किती झाले? 20 झाले बघा, 20. 8.5 आणि 7 घ्यायचे राहिले ना, हे टोटल किती होणार? त्यातले 20 होणार, 20. हे टोटल किती झाले? 20 झाले, 20. टोटल किती झाले मित्रांनो? 20 झाले. 10 ते 15 मधले शोधा आता. 10 ते 15 मधले, 10 ते 15 मधले 15 येणार का? नाही येणार. कोण कोण येणार? 1 आला, 2 आला, 3 आला, 4 आला, 5, 6, त्यानंतर 7, 8, 9. 15 येणार का रे? 15 नाही येणार. 10, 11, 12, 13, 14 आणि 15. 10 ते 15 मधले किती मिळाले मला? 15 मिळाले. 1 2 3 4 5, 1 2 3 4 5, 1 2 3 4 5. अशा पद्धतीने किती आले? 15 आले. ठीक आहे. 15 ते 20 मधले 1 2 3, अजून कोण राहिलं? 4, 5. ओके, 5च राहिले माझ्याकडं. मांडले मी. 1 2 3 4 5. बघा, या सगळ्यांची बेरीज यायला पाहिजे. 5 आणि 20 25, 25 आणि 15 40, 40 आणि 5 45. अजून एक मिस झाला आपला, कोणता तरी अंक. 46 विद्यार्थी दिलेत ना. कोणता मिस होतोय बघा परत एकदा. 0 ते 5 मधले परत एकदा व्हेरीफाय करा. 0 ते 5 मधले कोणता येणार? हा 1 आला. ओके, त्यानंतर कोणता आला? इथं 16. ठीक आहे, बघूया परत एकदा क्रॉस व्हेरीफाय करूया आपण. 0 ते 5 मधला 1, त्यानंतर 2, त्यानंतर 3, 3 नंतर कोणता असेल? हा 4, 4 नंतर कोणता असेल? त्यानंतर असेल हा 5. म्हणजे 0 ते 5 मधले 5 बरोबर आहेत. त्यानंतर या 5 ते 10 मधले, 5 ते 10 मधले कोणते कोणते असतील? हा 1 आला, हा दुसरा आला, तिसरा आला, चौथा आला, 5वा, 6वा, 6वा नंतर 7वा, 8वा, 8वा नंतर 9वा, 10वा, 11वा, 12वा, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21 आणि 22. काय मिस होतंय? डेटा मिस होतोय का? कोणता अंक रिपिटेशन झालंय का कशाचं? परत एकदा बघा, अगदी पहिल्यापासून तयार करूया आपण सारणी. कुठं मिस झालंय बघा. मग थोडंसं काळजीपूर्वक करत चला. 0 ते 5 मधले किती आहेत बघा? 1 2 3 4 5. ओके, 0 ते 5 मधले 5. 1 2 3 4 5. त्यामुळे शक्यतो असे गोल करत चला, म्हणजे तुम्हाला संख्या शोधणं बरं होतं. क्रॉस केलं ना, खाट मारली ना, की कधी कधी प्रॉब्लेम येऊ शकतो. 5 ते 10 मधले कोण कोण आहेत? 1 2 3 4 5 6, 6 नंतर 7 8 9 10 11, 11 झाले ना. 12, 10 नाही येणार, 10 पुढच्या ग्रुपमध्ये येणार. 12 13 14 15 16 17 18 19 20. इथं किती आले? 20 आले मित्रांनो. 1 2 3 4 5. 1 2 3 4 5. 1 2 3 4 5. 1 2 3 4
5 किती आले 20 आले बघा. पुढचा ग्रुप किती आहे 10 ते 15चा. 10 ते 15चा ग्रुप आहे ना. 10 ते 15 आहे ना. 15 येणार का नाही येणार. 16 पण येणार नाही. 1 2 3 4 5 6 7 8 9 15 येणार का नाही येणार. 9 नंतर हा 10 त्यानंतर 11 12 13 14 आणि 15. इथं किती आले रे मित्रांनो 15 आले. 1 2 3 4 5 1 2 3 4 5 1 2 3 4 5. आता कोणता उरतोय 15 ते 20चा ग्रुप. 15 ते 20च्या ग्रुपमध्ये कोण कोण आहे बघा. 1 2 3 4 5 6 आहेत बघा इथं. 1 2 3 4 5 आणि 1 6. हे आता बेरीज बघा. 20 आणि 5 25 आणि 15 40 आणि 6 46. अशा पद्धतीनं बेरीज झाली 46. इथं दिलेत 46. टॅली झाली. सारणी असमावेशक पद्धतीनं मांडली. याच्यात बऱ्याच विद्यार्थ्यांना होणारं कन्फ्युजन. तर 5 कुठं मांडायचं, 10 कुठं मांडायचं आणि 15 कुठं मांडायचं, तर पुढच्या वर्गात मांडायचं, एवढंच लक्षात घ्या. कसं लक्षात आलं असमावेशक आहे. अप्पर लिमिट लोअर लिमिट. एकाचं अप्पर लिमिट आहे दुसऱ्याचं लोअर लिमिट. एकाचं अप्पर लिमिट आहे दुसऱ्याचं लोअर लिमिट. याच्यावरनं लक्षात आलं की असमावेशक आहे, अखंडित आहे. अशा पद्धतीनं मला लक्षात आलं ही वितरण सारणी कोणत्या पद्धतीची आहे. हे झालं बेसिक. आपण अगदी बेसिकपासून बघतोय. वितरण सारणी तयार करायची आहे. इथं काय दिलंय, योग्य वर्ग घेऊन आपल्याला वितरण सारणी तयार करायची आहे. ठीक आहे. 1 ते 25 26 ते 50 51 ते 75 76 ते 100. यावरनं लक्षात आलं काय ही अखंडित आहे का खंडित आहे. नाही सर ही खंडित आहे. खंडित आहे म्हणजेच काय समावेशक आहे. ठीक आहे. म्हणजे 25 कुठं येणार इथंच येणार आणि 25.5 काय याच्यामध्ये असणार आहे का नाही असणार आहे. अशा पद्धतीने वितरण सारणी तयार करा. बघा 1 ते 25 मधले शोधूया आपण पहिला. 1 ते 25. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18. म्हणजे 1 ते 25 मध्ये किती आहेत माझे 18. 1 2 3 4 5 1 2 3 4 5 1 2 3 4 5 1 2 3. टोटल किती आले 18 संख्या आल्या त्या ग्रुपमधल्या. 26 ते 50 मधले किती आहेत बघा. 26 ते 50 मधली 1 त्यानंतर 2 3 4 5 6 7 नंतर 8 9 10 11 12 13 14 मिळाले मला. 1 2 3 4 5 1 2 3 4 5 1 2 3 4. त्यानंतर कोणता ग्रुप आहे बघा 51 ते 75. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आहेत. 1 2 3 4 5 1 2 3 4 5 10. ठीक आहे. 76 ते 100 मधल्या बघा आता. 76 ते 100. 1 2 3 4 5 6 7 8. 1 2 3 4 5 1 2 3 8. 14 किती झाले 18 अधिक 14 32. 32 अधिक 10 42. 42 अधिक 8 50. टोटल आले 50. ठीक आहे. ही वितरण सारणी आपण कंप्लीट केली. ही कोणती होती खंडित आहे का अखंडित आहे. ही खंडित आहे म्हणजेच काय झाली समावेशक झाली. सारणी तयार केली. फक्त शिकतोय काय आपण सारणी कशी तयार करायची. त्याचा उपयोग हळूहळू आपल्याला लक्षात येईल. बेसिकपासून घेतोय. थोडंसं लेक्चर्स लेंदी होतील. थोडंसं स्पीड 1.25 और 1.5 करून बघा. वेळ पण वाचेल तुमचा आणि हे पटकन कवर देखील होईल. ठीक आहे. पुढचा प्रश्न काय आहे कोणती आपल्याला
वर्गीकृत वितरण सारणी, ठीक आहे, 100 ते 149. म्हणजे ही काय झाली, आपल्याला इथं ब्रेक झालेली दिसली, म्हणजे ही काय झाली, खंडित झाली, खंडित वितरण सारणी आहे. त्यामुळे हे सोपं जाईल तुम्हाला. अशा पद्धतीचे वर्ग तयार करा, ताळ्याच्या खुणा मांडा आणि फ्रिक्वेन्सी म्हणजे या ग्रुपमधल्या संख्या किती वेळा येतात त्याचं रिपिटेशन, त्याची वारंवारता इथं लिहा आणि वितरण सारणी तयार केला. बघा आपण काय करूया, वितरण सारणी तयार करूया. किती आहे, 100 ते 149, 100 ते 149, 150 ते 99, 200 ते 249, 250 ते 299, 300 ते 349, 350 ते 399. सगळ्यांना दिसतं का हे चार्ट व्यवस्थित? 400 ते 449, बरोबर आहे. 399, 450 ते 500, 450 ते 500 नाही, 450 ते 499. अशा पद्धतीनं काय तयार करून घेतलं मी, अशा पद्धतीनं मी काय तयार करून घेतलं, एक वर्ग तयार करून घेतला, प्राप्तांक तयार केले, प्राप्तांकांचा वर्ग केला, 100 ते 149. ठीक आहे, आता मला ताळ्याच्या पुन्हा मांडायचे. 100 ते 149 मधनं येणारे कोण येतरी, 1, त्यानंतर 2, त्यानंतर 3, मग कोण येईल 4, मग कोण असणार 5, 6 आणि 7. मला किती मिळाले, 100 ते 149 मध्ये मिळाले 7 मिळाले टोटल. 1 2 3 4 5, 1 2 किती मिळाले, 7. ठीक आहे, मला पुढचा ग्रुप शोधायचा, 150 ते 199. 150 ते 199 म्हणजे हा 1 2 3 4 5 6 7 8 9 नंतर 10 मिळाले बघा मला. 1 2 3 4 5, 1 2 3 4 5 ती मिळाली 10. पुढचा ग्रुप बघूया आपण, 200 ते 249 मधला. 1 2 3 3 आले, 1 2 3. त्यानंतर ग्रुप किती आहे, 250 ते 299. 250 ते 299 ग्रुप बघा, 250 ते 299. 1 2 3 4, नंतर कोणता येतोय 5. 5 मिळाले, 1 2 3 4 5. बघा 300 ते 349 मधले बघा रे, 300 ते 349 मधले 1 2 2च आहेत, 1 2. त्यानंतर 350 ते 299, 350 ते 399 मधले 350 पासून मोजा, 1 2, त्यानंतर 3 4 4 आले, 1 2 3 4. त्यानंतर 400 ते 499, 400 पासूनचे पुढचे 1 449 पण 1, त्यानंतर 2, त्यानंतर 3 4, ओके 4 आले, 1 2 3 4, हे पण 4. आता शेवटचा ग्रुप 450 ते 499 मधला, 450 पासून 499 मधला 1, नंतर कोणता ग्रुप आहे 2 2, नंतर कोण राहते अजून, ठीक आहे 2च आहेत, बरोबर 1 2. आता यांची बेरीज किती यायला पाहिजे आपली, 38 यायला पाहिजे. म्हणजे आपण जी वितरण सारणी केली ती बरोबर आहे असं आपण समजू शकतो. 7 अधिक 10 17 17 आणि 3 20 आणि 5 25 आणि 2 27 आणि 4 31 आणि 4 31 आणि 4 35 35 आणि 2 37. म्हणजे एक कोणता तरी अंक अजून आपला मिस झालेला आहे. तो एकदा परत बघा कोणता राहतोय, 500 राहतोय बघा, फक्त 500 राहिला. म्हणजे 500 हा याच्यामध्ये एक ॲड केला 37 होते. अजून एक नवीन वर्ग तयार केला मी, 500 ते 501चा, 500 ते 549 पर्यंतचा. त्याच्यामधला मला एक किती मिळाला, 1 मिळाला, बरोबर आहे.
टोटल किती झाले माझे 38 झाले. आता पहिला प्रश्न मी काय केला, वितरण सारणी तयार करायची होती, केली का? यस, ओके, वितरण सारणी तयार केली. बरं ठीक आहे. 350 आणि त्यापेक्षा अधिक निधी देणाऱ्यांची संख्या शोधायची. तुम्हाला काय करायचं आहे, 350 आणि 350 पेक्षा अधिकचे शोधायचे. 350च्या अधिक कोण असणार, इथून खालचे जेवढे असतील त्या सगळ्यांची बेरीज असणार. 4 अधिक 4 8, 8 अधिक 2 10, 10 अधिक 1 11. म्हणजे टोटल किती लोकांनी 350 पेक्षा जास्त निधी दिला? टोटल 11 लोकांनी 350 पेक्षा जास्त रुपये निधी दिला, 350 पेक्षा जास्त निधी दिला. अशा पद्धतीने या प्रश्नाची उकल केली आपण. अशाच पद्धतीचे प्रश्न विचारले जातात बघा. आता येतोय नवीन एक कॉन्सेप्ट, ती येते क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी आणि मोर दॅन. आता प्रश्न विचारला जातो तो आपल्याला लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. बरं, आता याच्यामध्ये आपल्याला एक लक्षात आलं की आपल्याला वारंवारता वितरण सारणी दिली. हा चार्टच दिला आपल्याला, वर्ग आहे आणि फ्रिक्वेन्सी, त्याची वारंवारता किती आहे दिली, 0 ते 10, 10 ते 20, 20 ते 30, 30 ते 40. म्हणजे आपल्याला एक लक्षात आलं, एकाचं अप्पर लिमिट हे काय आहे, दुसऱ्याचं लोअर लिमिट आहे. म्हणजे ही कोणती आहे, अखंडित वितरण सारणी आहे. बरोबर आहे. ही कोणती आहे, अखंडित वितरण सारणी. अखंडित वितरण सारणी आहे. बघा प्रश्न काय काय आहेत. 10 ते 20 या वर्गाची खालची वर्ग मर्यादा किती असणार आहे मित्रांनो, 10. खालची वर्ग मर्यादा 10, वरची वर्ग मर्यादा 20. हे सगळं आधी सांगून झालंय, अप्पर लिमिट लोअर लिमिट. ठीक आहे. आता 10 पेक्षा कमी गुण मिळवणारे आपल्याला विद्यार्थी शोधायचे. आता मगाशी मी तुम्हाला सांगितलं 10 पेक्षा कमी मिळवणारे किती आहेत रे मित्रांनो. बघा असा आहे, एकाचं अप्पर लिमिट हे दुसऱ्याचं लोअर लिमिट असतं, त्यावेळेला ती अखंडित असतं. मग आता इथं लक्षात काय घ्यायचं आपल्याला, 10 पेक्षा कमी, 10 पेक्षा कमीमध्ये घ्यायचं काय. आता कन्फ्युजन कुठं होतं आपल्याला, तर 10 पेक्षा कमी गुण मिळवणारे विद्यार्थी आपल्याला शोधायचे. आपण म्हणतोय सर 10 इथं पण दिसतंय आणि इथं पण दिसतंय. अरे पण मी मगाशी तुम्हाला काय सांगितलं, या 10चं मॅक्सिमम अप्पर लिमिट किती असतं, 9.99 असतं. आणि 10 आणि 10 पेक्षा वरती. आता 10 आणि 10 पेक्षा वरती आपण काय लिहितो, पुढच्या वर्गामध्ये लिहितो. आता तुम्ही म्हणणार सर 10 पेक्षा कमी म्हणजे किती रे, 10 पेक्षा कमी म्हणजे 9 ना. 9 आणि 9 पेक्षा सगळे कमी असणारे, म्हणजे 9 आणि 9 पेक्षा सगळे कमी असणारे म्हणजे कोणते येणार, हे सोडून वरचा वर्ग म्हणजेच काय असणार आहे, ह्या वर्गातले सगळे. म्हणजे 0 आणि 10, म्हणजे 10 पेक्षा कमी असणारे म्हणजेच किती, 9.99. मग 9.99 आहेत का नाही, तर 9 पेक्षा कमी एक असणारे विद्यार्थी किती असतील, फक्त 2 विद्यार्थी. 10 पेक्षा कमी गुण असणारे किती असतील, टोटल 2. इथं ते क्युम्युलेटिव्हची लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीमध्ये ना काय नेमकं म्हणजे तुम्हाला लक्षात घ्यायचं ना, ते मी थोडक्यात सांगतो तुम्हाला. आता अशा पद्धतीने ज्यावेळेला प्रश्न विचारतील ना क्युम्युलेटिव्हमध्ये, त्यावेळेला करायचं काय हे फक्त मी तुम्हाला सांगतो. अशा पद्धतीचा चार्ट घ्या. आता 20 पेक्षा कमी गुण मिळवणारे शोधायचे आपल्याला. आता 20 पेक्षा कमी, 20 पेक्षा कमी ज्यावेळेला करताय ना, त्यावेळेला एकच लक्षात घ्या, फंडा काय करायचा माहिती आहे का, या दोघांची बेरीज करायची आणि इथं लिहायची. बघा ह्या दोघांची बेरीज किती आली रे मित्रांनो, 14 आली. त्यानंतर ह्या दोघांची बेरीज करायची आणि ती इथं लिहायची. 14 अधिक 20 किती आले रे मित्रांनो, 34. ह्या दोघांची बेरीज करायची. 34 अधिक 16 किती आले रे, 50. याच्यावरनं प्रश्नाची उकल आपली पटकन होते. परत एकदा बघूया आपण हे. बघा मी परत एकदा तुम्हाला समजावून सांगतो क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीमध्ये काय करायचं आहे. कॉन्सेप्ट फक्त हीच आहे याच्यामध्ये, दुसरं काही कॉन्सेप्ट नाही आहे. बघा काय करायचं, ह्याची फ्रिक्वेन्सी किती आहे, 2. या दोघांची बेरीज करायची. या दोघांची बेरीज 2 आणि 12 किती आले, 14. ते इथं लिहायचे. 14 अधिक 20 किती आले रे, 34. ते इथं लिहायचे. 34 अधिक 16 किती आले रे, 50. हे फक्त लिहायचे. तुमचं जे काही रिस्पेक्टिव्ह आहे ना, रिस्पेक्टिव्ह जो वर्ग असेल ना, त्याची फ्रिक्वेन्सी असेल त्याच्या पुढे फक्त लिहायचे. ही झाली तुमची क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. आता याच्यावरनं प्रश्नाची उकल करा. 10 पेक्षा कमी गुण मिळवणारे म्हणजे किती असतील रे मित्रांनो, 10 पेक्षा कमी 2. 20 पेक्षा कमी किती असतील, 20 पेक्षा कमी म्हणजे ह्या दोघांची बेरीज. 14 अधिक 2 किती आले रे, 16. 20 पेक्षा कमी असणारे किती आले, 16. त्यानंतर 30 पेक्षा कमी असणारे म्हणजे 30 पेक्षा कमी म्हणजे ह्या लाईनपेक्षा कमी असणारे टोटल बेरीज करायची. ह्या लाईनपेक्षा टोटल कमी असणारे किती असतील, डायरेक्ट 34. काय मिस होतंय का बघा, बरोबर आहे 34. सगळ्यांची बेरीज किती आली रे मित्रांनो, 34 आली.
आणि 40पेक्षा कमी गुण मिळवणारे किती आहेत मग? 40पेक्षा कमी गुण मिळवणारे टोटल 50. डायरेक्टली आपण अशा पद्धतीनं क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीचा वापर करून हे सगळे प्रश्न सॉल्व्ह करू शकतो. करायचं काय तुम्हाला फक्त क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीमध्ये तुमचा जो रिस्पेक्टिव्ह हे आहे त्याच्यामध्ये ह्याची फ्रिक्वेन्सी इथं मांडली तर ही फ्रिक्वेन्सी याच्यामध्ये ॲड करायची. 0, 2 अधिक 12 म्हणजे ह्याची फ्रिक्वेन्सी 2 आणि ह्याची फ्रिक्वेन्सी 12. या दोघांची बेरीज करायची आणि ही फक्त इथं लिहायची आहे तुम्हाला. या दोघांची बेरीज 14 अधिक बघा यांची बेरीज किती आली? 2 अधिक 12 किती आले? 14 आले. 14 अधिक 20 किती आले रे? 34 आले. 34 अधिक 16 किती आले रे? 50 आले. हेच फक्त लिहायचं आहे आणि त्याच्यावरून तुम्हाला प्रश्न पटकन सॉल्व्ह होतील. आता 10पेक्षा कमी म्हणजेच काय? याच्या आधीचे शोधा. 20पेक्षा कमी म्हणजे या लाईनच्या आतले जे डायरेक्ट किती असणार आहेत त्या दोघांची बेरीज किती असेल? 14. 16 नाही तर किती यायला पाहिजे? 14 यायला पाहिजे होतं. दोघांची बेरीज नाही, डायरेक्ट हे येईल या प्रश्नाचं उत्तर. 30पेक्षा कमी असणारे किती असतील रे मित्रांनो? 30पेक्षा कमी म्हणजे टोटल 34 आणि 40पेक्षा कमी असणारे टोटल 50. अशा पद्धतीनं आपण या प्रश्नाची उकल करू शकतो क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीमध्ये. इथं हे 16 हे चुकीचं आहे. हे 16 उत्तर नाही आहे, ते उत्तर यायला पाहिजे टोटल 14 कारण ह्या फ्रिक्वेन्सीची बेरीज झाली पाहिजे ना की यांची. हीच क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीची कॉन्सेप्ट आहे, बस बाकी काही नाही आहे याच्यामध्ये. क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. बघा प्रश्न काय विचारला आपल्याला लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीवरती. बरोबर आहे. मग 30पेक्षा कमी असणारे किती आहेत आपल्याकडं? 30पेक्षा कमी असणारे 2 अधिक 12 अधिक 20 हीच सगळ्यांची बेरीज करायची आहे. बघा 20पेक्षा कमी असणारे किती? 2 अधिक 12 किती आले? 14 आले. 14 आले का बघा? ठीक आहे. 30पेक्षा कमी असणारे 14 अधिक 20 किती आले? 34 आले का? ओके. हे किती असणार? 34 अधिक 16 50 आले का बघा? क्रॉस व्हेरीफाय करा. ठीक आहे. अशा पद्धतीनं आपण क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी पण बघितली. अजून एक उदाहरण सॉल्व्ह करूया म्हणजे हे पटकन तुम्हाला लक्षात येईल. ठीक आहे. आता काय आलं? लेस दॅन क्युम्युलेटिव्ह बघितलं आपण म्हणजेच ही काय? पेक्षा कमी संचित वारंवारता. लेस दॅन शब्दामध्येच आहे बघा. लेस दॅन म्हणजे पेक्षा कमी, क्युम्युलेटिव्ह म्हणजे वारंवार, संचित वारंवारता. क्युम्युलेटिव्ह म्हणजे संचित, फ्रिक्वेन्सी म्हणजे वारंवारता. लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी म्हणजेच काय? की विशिष्ट वर्गाची वारंवारता अधिक त्याच्या आधीच्या सर्व वर्गांची वारंवारता यांची बेरीज. विशिष्ट वर्गाची वारंवारता आणि त्याच्या आधीच्या सगळ्यांची बेरीज म्हणजेच काय? लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. कसं काढायचं ते आपण मागच्या उदाहरणामध्ये बघितलं. हा पॅटर्न आहे. हा पॅटर्न लक्षात ठेवा. इथं 2 होतं, इथं 12 होतं आणि इथं जे काही 20 होतं समजा. तर काय करायचं? पहिला 2 आणि 12ची बेरीज किती येतील? 14. 14 अधिक 20 किती येतील? 34. अशा पद्धतीनं मांडायचं. अशा पद्धतीनं मांडल्यानंतर काय झालं? आपला एक नवीन जो चार्ट तयार होतोय त्याच्यामध्ये फक्त ह्या ग्रुपमधले किती आहेत? 14 आणि ह्याच्या ग्रुपमधले किती आहेत? 34. अशा पद्धतीनं तुम्ही लक्षात ठेवू शकता. एखादं अजून एक उदाहरण बघूया, त्यामधनं थोडंसं अजून जास्त इलॅबोरेट होईल. बघा इथं मग असा चार्ट आपण बघतोय. इथं किती आलेली फ्रिक्वेन्सी? 2. ओके. ह्याची फ्रिक्वेन्सी किती आहे? 12. म्हणजेच काय करायचं आहे आपल्याला? या दोघांची बेरीज करायची. बघा या दोघांची बेरीज किती आली? 2 अधिक 12 किती आली? 14. ओके. आता 14 अधिक 20 किती येतील रे मित्रांनो? 14 अधिक 20 34 आले. 34 आणि हे 16. 34 अधिक 16 ह्या 34ची बेरीज करायची. 34 अधिक 16 किती आले रे मित्रांनो? 34 अधिक 16 50. हेच मी मगाशी तुम्हाला सांगत होतो. झिगझॅग पॅटर्न आहे असा. बेरीज फक्त करत चला. बरोबर आहे. त्यांची बेरीज केली, त्यांची बेरीज केली, 14ची आणि 20ची, 34 आणि 16ची बेरीज केली. मांडा. प्रश्न पटकन तुम्हाला सॉल्व्ह होतील. म्हणजे याच्यावरून लक्षात काय आलं की 10पेक्षा कमी गुण असणारे विद्यार्थी इथे असणार आहेत 2. त्यानंतर 20पेक्षा कमी गुण असणारे विद्यार्थी किती आहेत? 14. 30पेक्षा कमी गुण असणारे किती आहेत? 34. आणि 40पेक्षा कमी गुण असणारे किती आहेत? 50. अशा पद्धतीनं आपण पूर्ण वितरण सारणी तयार केली. लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीचा वापर करून प्रश्नाची उकल केली.